आपल्या क्षेत्रातली समज असणारी व्यक्ती आपल्या सोबत सहचारिणी म्हणून आहे ही मोठी गोष्ट असते. मी कांदे पोहे जेव्हा घेऊन गेले तेव्हा हा असा होता आणि माझे लिटरली हात शिवर होत होते कारण याला देतात ना. बरं, एक सगळ्यात मोठी गंमत, मला माहितीच नव्हतं मुलगा कोण आहे. बिफोर मॅरेज मी खूप पॉझिटिव्ह होते आणि आफ्टर मॅरेज असं झालंय की तू तुझं काम कर, छान कर, मस्त कर. तुला त्याच्या सक्सेस मध्ये माझा सक्सेस आहे, माझ्या सक्सेस मध्ये त्याचा सक्सेस आहे. प्रत्येकालाच एक स्वतःचं छान असं गोड घर हवं असतं आणि ऑफकोर्स आमचं स्वप्न तेच आहे, स्वतःचं घर घ्यायचं आहे. मला जसं वाटायचं की आई बाबा माझ्या सोबत असले पाहिजे, पण आई बाबा नाही राहू शकत, म्हणून स्वामींनी माझ्या आयुष्यात लक्ष्मी निवास आहे. बघ, आम्हाला तर नको होतं, पण आई बाबांचं होतं की घरात सून यावी. मग आता आई बाबांचं असं आहे का की घरात आता पाणी. हॅलो, हाय, नमस्कार, मी नंदा बजाज तुम्हा सगळ्यांचं स्वागत करते टेलिगप्पामध्ये. आजचा हा भाग खूप खास असणार आहे कारण आज माझ्यासोबत माझ्या खूप जवळची माणसं आहेत आणि ते आज पाडव्यानिमित्त आपल्याशी गप्पा करणार आहेत. बरं, दिवाळी म्हणजे काय? दिवाळी म्हणजे नवीन आशा, नवीन उमेद, नवीन ऊर्जा आणि अशीच कमालीची एक ऊर्जा असलेली जोडी माझ्यासोबत असणार आहे. नक्कीच त्यांचा आणि तुमचा प्रवास हल्लीच सुरू झाला असेल, पण माझा आणि त्यांचा प्रवास, आमचा सहवास खूप जुना आहे. आणि आता त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यासाठी आज पाडव्यानिमित्त हे गोड कपल आपल्याशी गप्पा करणार आहे. ते दुसरे तिसरे कोणी नसून आपल्या सगळ्यांचे लाडके अनुज आणि अश्विनी आहेत. तुम्हा दोघांचं स्वागत आहे टेलिगप्पामध्ये. पहिल्यांदा कसे आहात तुम्ही दोघेही? एकदम मस्त. तू कशी आहेस? मजेत, छान, मस्त. आजचा हा भाग खरंच खूप खास असणार आहे कारण आधीपासून मी पाहिलंय नाटक, दौरे, मग तो स्ट्रगल, मग ती फेज आणि आता फायनली कुठेतरी स्टॅबिलिटी मिळतेय. काय सांगाल? खरं तर मी हेच म्हणेन की सगळ्यात आधी सगळ्यांना खूप खूप नमस्कार आणि दिवाळीच्या खूप साऱ्या शुभेच्छा. जर पाहिलं तर एक प्रवास कुठल्याही आर्टिस्टचा असतो, कुठल्याही व्यक्तीचा एक प्रवास असतो, तसाच आमचाही प्रवास आहे. आणि आपल्या क्षेत्रात म्हणशील तर स्ट्रगल खूप जास्त आहे. आणि जसं की आपण एखाद्या छोट्याशा गावातून आल्यानंतर मुंबईसारख्या ठिकाणी, मायानगरी यासाठीच म्हणतात मुंबईला, की खूप सारा काहीतरी स्ट्रगल आहे या क्षेत्रात. इथे येऊन तुम्हाला तुमचे मुळं रुजवायची आहेत. त्रास तर होतो, मेहनत तर आहे, पण त्यानंतर जो सुटकेचा निश्वास टाकतो ना माणूस, ती स्वप्नपूर्ती आहे. आणि ती आत्ता आमच्या बाबतीत घडते असं मला वाटतं. आणि त्यामुळे खूप हॅपी आहोत. आणि त्या सगळ्यामध्ये एकमेकांची साथ. एकमेकांची साथ म्हणजे खरंच मला असं म्हणायचं की जर अनुज माझ्या लाईफमध्ये आहे तर मी त्याच्यामुळे बऱ्याच गोष्टी करू शकले. म्हणजे NSD ला 3 वर्ष माझ्या नवऱ्याने लॉंग डिस्टन्स रिलेशनशिपमध्ये राहून एकही कधीही कुठल्याही एका छोट्या गोष्टीवरनं पण वाद न करता त्यांनी पूर्णपणे विश्वासाने मला ठेवलं तिकडे 3 वर्ष. कारण आमचं कोरोना पिरियड नंतरच लग्न झालं आणि लग्नानंतर मी 3 वर्ष परत NSDत होते, म्हणजे दिल्लीला, त्याच्यापासून लांब. आणि त्यांनी माझ्यावर पूर्ण विश्वास ठेवला आणि मला असं वाटतं की तो प्रत्येकच वेळेला त्याचा मला सपोर्ट आहे. कारण मला असं वाटतं छोट्या छोट्या पावलांवर जर आपण आपण खूप कमी गोष्टी अशा असतात की ज्या आपण सांगू शकत नाही. मला असं वाटतं की मी शूटिंगला असताना त्याचं घरात सगळं करून ठेवणं हे पण माझ्यासाठी तितकंच इम्पॉर्टंट आहे. तर आज मी जे काही करू शकते ते त्याच्यामुळेच करू शकते आणि त्याची जेवढी साथ आहे त्याला माहिती, माझ्या बाबांनी त्याला एक शब्द दिला होता की माझ्या मुलीला नीट सांभाळा. म्हणजे एक तो ते सगळं कर्तव्य पार पाडतोय. प्रत्येक मुलीचे बाबा म्हणतात, पण बाबांना असं झालं होतं की माझ्या बाबांनी लहानपणापासून 4थी पासून वगैरे मी या क्षेत्रामध्ये काम करतेय, तर जा बाळा, तुला जे करायचं ते कर. मला कधीही कुठल्या असं बंधनं नव्हती की नाही हे करायचं नाही किंवा ते करायचं नाही, तर तुला जे हवंय ते कर. माझं एज्युकेशन मध्ये पण त्यांनी कधी असं कुठले अडथळे नाही किंवा नाही हे करायचंच नाही. कारण आपल्या तिकडे असं असतं की नाही मुलींनी असं असायला, पण माझे बाबा आणि माझी आई त्याच्या खूप खूप लांब होते. तर आज माझ्या आई बाबांना सगळ्यांचं असं असतं की ते आयडल ऍक्च्युअली सगळ्यांचं की नाही यांच्यामुळे यांच्या मुली खूप समोर गेल्या आहेत किंवा काय. तर त्याची तेवढी साथ आहे. आई बाबांची पण
आई बाबांनी प्रचंड प्रचंड मला या क्षेत्रात येण्यासाठी खूप खूप मेहनत घेतली आहे, खूप मेहनत घेतली आहे. आणि ऍक्च्युली या क्षेत्रामध्ये येण्याचं कारण पण ते दोघंच आहेत आणि नवरात्र आहेच. कशी झाली दोघांची सुरुवात, कुठे भेटलात आणि त्यानंतरचा हा प्रवास? आमचं कांदा पोहेवाला अरेंज मॅरेज आहे. आणि म्हणजे आर यू सिरियस? येस येस डेफिनेटली सिरियस. आमचं अरेंज मॅरेज आहे. हे कांदा पोहे वगैरे सगळं झालं प्रॉपर होतं? कांदा पोहेवाला अरेंज मॅरेज आहे. आणि ते जुळलं असं की मुळात माझ्याही डोक्यात लग्नाचं असं काही नव्हतंच. हा, हा. आणि नंतर हिनेही सांगितलं की हिच्याही डोक्यात असं काही लग्नाचं नव्हतंच. झालं असं की मी गेल्या 15 वर्षापासून मुंबईत आहे. पण मला अजून आठवतं की या 15 वर्षात मी घरी माझ्या आईबाबांजवळ 4-2 दिवसाच्या वर मी राहिलेलं नाहीये. पण कोविडचा काळ असा आला की त्यात मला साधारण 9 महिने घरी थांबावं लागलं. सगळंच बंद होतं. तर मी 9 महिने आईबाबांजवळ होतो. आता प्रॉब्लेम असा होतो की म्हणजे आपलं जेव्हा एक तिशी होते किंवा हा. 28 नंतर वगैरे आपल्या आई बाबांना आपण एकटं पटतच नाही. हम्म. त्यांचं असं म्हणणं असतं की नाही बाबा आता आम्ही म्हातारे, आम्हाला आता सून हवी आहे, आम्हाला हे हा. हवंय ते हवंय, तुला काय हवंय तो नंतरचा भाग, आम्हाला सून हवी आहे. तर ते खूप चालू होतं म्हणजे आमच्या घरी आईबाबांचं हा. की आता बस झाला, आता तू एक म्हणजे मॅरेज वाईज सेटल हो वगैरे. हो. आणि टाळणार तरी किती टाळणार आपण. आणि मग एका पॉइंटला मी म्हणालो की ठीक आहे तुम्हाला बघा तुम्ही तुमच्या मनाने. हा. कारण काय झालं होतं की मी खरं सांगतो की म्हणजे कोविड पिरियडमध्ये बरेच जण तुटून गेले होते, त्यातला मी सुद्धा एक होतो. तुटून गेलो होतो म्हणजे तसं कधी मी ना डिमोटिवेट होत नाही किंवा डिमॉरलाइज मी स्वतःला कधीच करत नाही. खचला नाहीये तो कधी. पण ना तो पिरियडच असा होता की मी खरं सांगतो, हे बघ मी जगात मुंबईशिवाय कुठेच राहू शकत नाही, हेही तितकंच खरं आहे. मी मुंबईत माझं सगळं आहे आणि मला मुंबईच्या बाहेर टाकलं तर मी नाही जगू शकणार. पण त्या सिच्युएशनला मला असं जाणवलं होतं की आता परत आपल्याला कधी मुंबईला जायलाच मिळणार नाही. अरे बापरे. कारण तो पिरियडच असा होता की परत इंडस्ट्री सुरू होईल का. बरं सुरू झालीत आणि मला असं झालं होतं की मी ऑलरेडी 12-13 वर्ष स्ट्रगल केलंय, आता मला परत शून्यातून सुरुवात करायला लागणार. याचं प्रेशर एक वेगळंच येत होतं माझ्यावर की ओ माय गॉड आता मी परत स्ट्रगल स्टार्ट करू. कारण जे मी 12-13 वर्ष केलंय ते गेलं सगळं. कारण कोविड नंतर आफ्टर कोविड नंतर इंडस्ट्री एक वेगळ्या वळणावर सुरू झाली असं आपण म्हणू. पण ती सगळं कोविड संपल्यानंतर, पण त्याच्या आधी सुरू होईल की नाही हाच प्रश्न होता ना. कारण सगळे जर शूट आणि सगळंच बंद झालं तर खरं. आणि शूटिंग अशी एक गोष्ट आहे की जी एकमेकाच्या संपर्काशिवाय होऊच शकत नाही. त्यामुळे मला त्यावेळी खूप टेन्शन येत होतं आणि मी खचून गेलो होतो की मला वाटत नव्हतं. याचमुळे किमान असं झालं की मला असं वाटलं की आता पुढे आपल्याला नाही करता येणार, जाता नाही येणार. शेवटी मी माझ्याच गावी सुपर मार्केट सुरू केलं. कारण मला असं वाटलं की आता आपलं हेच काहीतरी आता किमान पोट भरण्यासाठी आपण काहीतरी करायला हवं. कारण पुढे काही होणार नाही होणार माहित नाही, म्हणून सुपर मार्केट सुरू केलं. कारण मला नाही वाटलं होतं की जाता येईल आपल्याला परत मुंबईत. पण देवाच्या कृपेने ते तसं न होता लगेच. आणि स्वामींची कृपा अशी, तुला मी खरं सांगतो की 2019 हा पूर्ण कोविड, 2020 पूर्ण कोविडवाला आपला. आणि 2021च्या 1 तारखेला 1 जानेवारीला मला माझा मित्र महेश बगाटे याचा फोन आला. म्हणे अनुज स्वामींनी बोलवलंय तुला. मला कळलंच नाही म्हणजे काय काय म्हणणं. म्हणजे स्वामींनी बोलवलंय तुला. म्हटलं काय अक्कलकोटला जायचंय का काय ते मला नीट सांग. म्हणजे स्वामींनी बोलवलंय तुला स्वामींच्या मालिकेमध्ये काम करायला. मी म्हटलं
अचानक म्हणजे काय, महेश माझा खूप चांगला मित्र आधीपासूनच. तेव्हा महेश प्रोजेक्ट हेड होता त्या सिरियलला, स्वामी समर्थ सिरियलला. आणि मला त्यांनी बोलवून घेतलं. मी म्हटलं अरे पण काही ऑडिशन नाही, काही नाही. म्हणे अरे तू फक्त ये. मी म्हटलं लगेच एका दिवसात कसं येऊ. तर मग मी म्हणजे 3 तारखेचं तिकीट केलं आणि 4 तारखेला मी सेटवर आलो. 4 जानेवारीला मी स्वामींच्या सेटवर आलो आणि 4 तारखेपासूनच माझं शूट सुरू झालं. मला अजून आठवतं की 4 जानेवारी 2021 हा माझा पहिला दिवस होता स्वामी समर्थ सिरियलचा. त्यानंतर तब्बल मी 3 ते 3.25 वर्ष ती सिरियल केली. खरंच सांगतो म्हणजे स्वामींनी परत नव्याने सुरुवात करून दिली असं म्हणतो. कारण ना जिथे सगळं काही संपलं असं आपण म्हणतो. आणि मला ना माझ्यासाठी हा स्वामींचा साक्षात्कार याच्यापेक्षा मोठी गोष्ट नसूच शकते. कारण हा माझ्यासाठी साक्षात्कारच आहे की मी एक असा व्यक्ती की ज्याला वाटतंय की आता सगळं संपलंय, आता एक वेगळं काहीतरी आपल्याला करिअर सुरू करायला लागणार आहे, जे गावी असणार आहे. त्या व्यक्तीला स्वामींनी बोलवून घेतलं आणि त्यांच्यासोबत 3 ते 3.25 वर्ष ठेवलं. ही खूप मोठी गोष्ट. आणि त्यानंतर तर प्रचंड गोष्टी, म्हणजे त्यानंतर अक्षय दादा जो स्वामींची भूमिका करतो, म्हणजे त्यांनी धरूनच ठेवलं मला असं म्हण की त्याच्याकडून खूप काही शिकत आलो. आणि म्हणजे तिथून मी म्हणतो की खरी एक सुरुवात झाली परत नव्याने या क्षेत्राची. आणि त्यात स्वामींचा खूप मोठा वाटा आहे. त्यावेळेपर्यंत म्हणजे तुमचं असं काही नव्हतंच की आई बाबांनी बघितलंय किंवा मुलगी बघायला जायचं असं काहीच नव्हतं. कारण पुढच्या मला वाटतं 4-1 महिन्यात लग्न कधी होतं आमचं? 21 नोव्हेंबर. म्हणजे फक्त 1 वर्ष झालं असं की स्वामींची सिरियल सुरू झाली. आणि म्हणजे जसं घरी ठरलं की आता लग्न करायचं वगैरे, तर माझ्या ग्रुपचा एक दादा होता विवेक दादा म्हणून, आणि हिच्या ग्रुपचा एक दादा होता विशाल दादा म्हणून. ते एकमेकांना ओळखत होते. त्यांचं एकमेकांचं बोलणं झालं की अरे एक आमच्या नजरेत मुलगा आहे, एक आमच्या नजरेत मुलगी आहे, मग आपण बघूयात काय. आणि या क्षेत्रातले हे होतं का की या क्षेत्रातलीच बघ असं काही? हिच्या घरी होतं, माझ्या घरी होतं की थोडं अंडरस्टँडिंग या क्षेत्रात जर असेल तर बरं पडेल, कारण तुला करू देईल वगैरे. आणि कुठल्याही मुलीला तसं वाटतंच, म्हणजे मुलीच्या घरच्यांना. तर ते त्यांनी मग बायोडेटा एक्सचेंज केले. हिचा बायोडेटा माझ्या घरी, माझा बायोडेटा हिच्या घरी. बरं तोपर्यंत ना हिने बायोडेटा बनवला ना मी ना, काही संबंधच नाही ना. त्यांनी आईबाबांनीच आपापल्या पद्धतीने बनवलं आणि तेच त्यांना पाठवले वगैरे वगैरे असं करत ते झालं. आणि मुळात जेव्हा माझ्याकडे हिच्याबद्दल दादाने सांगितलं, विवेक दादाने सांगितलं, तेव्हा सगळ्यात पहिले तर मला हे झालं की नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा, ओ माय गॉड. मला एक असतं ना की एक आपण एखाद्या व्यक्तीबद्दल तिथेच एक पॉझिटिव्ह मत बनून जातं. तर नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा बघितल्यानंतरच मी पॉझिटिव्ह झालं होतं. त्याचं कारणच हे आहे ना की आपल्या क्षेत्रातली समज असणारी व्यक्ती आपल्यासोबत सहचारिणी म्हणून आहे, ही मोठी गोष्ट असते. कारण ना कुठल्या गोष्टी सांगायच्या किंवा बोलण्याचं काम पडत नाही असं मला वाटतं. तर तिथून मग सुरुवात झाली आणि मग बघण्याचा कार्यक्रम. मग तोपर्यंत माझं स्वामीचं काम सुरू झालं होतं. म्हणजे मग स्वामीचं काम सुरू असताना हिला बघण्यासाठी मला सुट्ट्या टाकायला लागल्या होत्या. मग मी तिकडे सुट्ट्या टाकून मी घरी गेलो आणि मग दुसऱ्या दिवशी हिला बघण्याचा कार्यक्रम. देन मी घरी आलो आणि त्याच रात्री मी परत मुंबईत आलो. म्हणजे हे स्ट्रगल असं. तर हे सगळं. आणि त्यानंतर मग आमचा बघण्याचा कार्यक्रम वगैरे, त्यानंतर मग एक एक गोष्टी होत गेल्या. मला वाटतं त्या शूट दरम्यानच आपण भेटलो होतो, जेव्हा मी पण शूटला आले होते, तेव्हाच तू मला म्हणलास की असं काहीतरी लग्न चाललंय, सगळं बोलणी सुरू आहे, लेट्स सी. तू अगदीच म्हणजे तू जेव्हा स्वामींमध्ये आली होती तेव्हा मला आय थिंक एक 4-5 महिने झाले असेल तेव्हा. मार्च मध्ये मी माझं होतं. तू मार्च मध्ये होती? 2-3 महिने. हो, तू मार्च मध्ये होतीस. मला असं वाटतं की स्वामींनीच आमची भेट घातली आहे. कारण माझ्या घरी स्वामींना खूप मानतात. म्हणजे तू आल्या बघशील तर माझ्या मी आल्यावर आमचं पहिलं तेच झालं की स्वामी. आणि माझे आई बाबा, आमच्या घरात प्रॉपर उपासना वगैरे स्वामींचं सगळं होतं. आणि हा जेव्हा बघायला आला तेव्हा असं कळलं बाबांना की हा जय जय स्वामी समर्थ मध्ये काम करतो. बाबांचं असं झालं की स्वामींनीच
आमची पाठवलंय हो गाठभेट घालून दिली आहे वगैरे. आणि एक यात- एक मिनिट थांबवतो. जेव्हा आम्ही बघायला गेलो हिच्या घरी, एक साधारण 8-10 लोक असतील, त्यात विवेक दादा पण होता. आणि विवेक दादा आमचा एकदम क्लोज, म्हणजे विवेक दादा मला लहानाचं मोठं केलंय असं म्हण. म्हणजे आई वडिलांनंतर जे संस्कार माझ्यावर जे आहेत ते विवेक दादाचे आहेत, कारण या क्षेत्रात त्याने आणलं मला, या क्षेत्रात त्याने आणलं. तर झालं असं की हिच्या घरी जेव्हा आम्ही 8-10 लोक आलो तेव्हा हिच्या घरावर श्री स्वामी समर्थ लिहिलं होतं. तर मला तिथेच काय म्हणजे आम्ही दारातच होतो आणि मला विवेकदा काय म्हणणं माहिती आहे का, की दारात आलो आणि श्री स्वामी समर्थ झाले रे, ओके आहे म्हणते, पक्का आहे म्हणते. आणि खरंच स्वामी. आणि आमच्या ह्या सगळ्या प्रवासात विवेक राऊत दादाचा खूप मोठा वाटा आहे. कारण मला इथे आवर्जून नाव घ्यायला आवडेल, कारण दिवाळी पाडव्याचा आपण इंटरव्ह्यू करतोय आणि आम्ही जे आज आणि तो कर्तव्य आपले निभावतोय सगळे. तो ह्याच्या बाबानंतरचे सगळे कर्तव्य, माझ्या बाबानंतरचे सगळे कर्तव्य आम्हाला प्रत्येक वेळी फोन करून विचारणं. आमच्याकडून खूपदा असं होतं की नाही गडबडीत फोन करणं होत त्याला आणि सगळ्या गोष्टी, पण तो सगळे कर्तव्य निभावतोय. आणि मला असं वाटतं आज आमची भेट कदाचित त्याच्यामुळेच झाली. खरंच तसंच त्याच्यासोबत माझा एक सिंहाचा वाटा असलेला माझा मित्र अमर, म्हणजे अमरचं एक असतो ना, एक मित्र आपल्या आयुष्यात असा असतो की जो बालपणीपासून तर केस पांढरे होण्यापर्यंत सोबत, तसा तो अमर आहे माझ्या आयुष्यात. म्हणजे इतका क्लोज आहे तो माझ्या की म्हणजे एखादी माझी चूक झाली असेल ना तरी तो म्हणतो की ये बराबर आहे, तू केलंस ना बरोबर. कारण ना, आणि मी म्हणतो की प्रत्येकाच्या आयुष्यात असे ते व्यक्ती असतात की ज्या व्यक्तींना ना तुमच्याकडून काही नको असतं, म्हणजे तुम्ही निस्वार्थी. मग या लोकांचं म्हणजे विवेक दादा झाला, अमर झाला, हे आपल्या आई वडिलांचं कसं असतं की रिटर्न मध्ये काही नको असतं, तसे आहेत हे लोक. आणि ते ना, मी म्हणतो की आपण कितीही त्यांच्यासाठी केलं ना तरी ते कमीच होणार आहे. पण ते दाखवणार असं की भाई तू इतकं केलं बस झालं यार. सो इतक्या मोठ्या मनाचे लोक आहेत ते. अरे त्यांनी तर डिरेक्टली याला सांगितलं होतं विवेक दादानी की करायची आहे तर हीच मुलगी करायची. आणि यांचं असं डिसाईड पण झालं, हा म्हणला मला आवडली आहे, नाही करायची आहे तर हीच मुलगी करायची आहे. आणि मग मला हा नंतर सांगतो की विवेक दादा असं म्हणाला होता. म्हटलं तुला करायचं होतं की नाही हे पण महत्वाचं आहे ना. नाही माझं तर ऑलरेडी डिसाईड झालं. कांदे पोह्याचा कार्यक्रम कसा झाला, म्हणजे तुझा लाईक पहिल्यांदाच म्हणजे अनुज भेटायला की त्यांनी पहिलीच मुलगी बघितली आणि पहिलाच मुलगा बघितला. हा जेव्हा येणार होता तेव्हा मला NSD मधून काय आमचं बंदच झालेलं सगळं, कॅम्पसच बंद होतं, त्याच्यामुळे मी घरी होते. आणि मला घरी असं झालं होतं की काय, आणि एक तर आपण कसं ना नाटकात या क्षेत्रात काम करणारे लोक असतो, त्यांना घर असं खायला उठतं, काम हवंय. तर मग याचा जेव्हा पहिल्यांदा बायोडाटा आला मला असं झालं की मी इतक्यात लग्न नाही करणार आहे, मला नाही करायचं इतक्यात लग्न, कारण काहीच नाही रे, वय पण नव्हतं आणि मला NSD कम्प्लीट करायचं होतं. मला नव्हतं माहिती की पुढे जाऊन मला कसं त्याचं मिळणार आहे, की करू देणार की नाही, ह्या सगळ्या गोष्टी माझ्या डोक्यात फिरत होत्या. तर जेव्हा पहिल्यांदा बायोडाटा आला विवेक दादाकडनं तर मी बघितलाच नाही तो बायोडाटा. मग त्यांनी बाबांना पाठवला, तर बाबांनी सोनू बघ तर एकदा, बघूया तर. मी म्हटलं ठीक आहे चला. मग हा जेव्हा बघायला आला तर मला मावशी छान आहे हा मुलगा, म्हटलं अगं येऊ तर दे यार, तिने खिडकीतनच पाहिलं, अगं छान आहे हा मुलगा, म्हटलं हा ठीक आहे. मग हा आला, याने माझ्याकडे बघितलं नाही, मी याच्याकडे बघितलं नाही. मी कांदे पोहे जेव्हा घेऊन गेले तेव्हा हा असा होता आणि माझे लिटरली हात शिवर होत होते, कारण याला देताना. बरं एक सगळ्यात मोठी गंमत, मला माहितीच नव्हतं मुलगा कोण आहे. मला माहिती एवढे घेऊन गेलेला असतो. नाही हे 3-4च लोक होती, पण यातनं 3 लोक ऑलरेडी यंग होती, कारण आणि एक काका आले. तर मला असं झालं की ह्यातला मुलगा कोण आहे नेमका. आणि मग शेवटी असं झालं, माझ्या मावशीनी दादाला बोलवलं की तिला थोडीशी भेट करून. मग हा आला, पाया वगैरे मावशींच्या आईच्या. मग मला असं झालं ओके. मग तेव्हा मी याच्या डोळ्यात बघितलं होतं, तेव्हा मी याला पूर्ण बघितलं. आणि मग हा जेव्हा गेला, आम्ही फर्स्ट फ्लोअरवर राहतो आणि ग्राउंड फ्लोअरला जेव्हा हे सगळे निघत होते तेव्हा मी विंडो मधनं याला बघितलं. तर मग झालं. आणि हा मला जाऊन 2-3 दिवशी मेसेज करतो. नाही तिसऱ्या की दुसऱ्या तिसऱ्या भरपूर. मी तुला सांगतो ते काय की
हे झालं आय थिंक मार्चमध्ये. हो, मार्चमध्ये. एप्रिलमध्ये आमची एंगेजमेंट झाली. हो, नाही मार्च नाही, हे अगदीच जानमध्येच झालं, कारण माझं जे शूट सुरू झालं होतं. हो करेक्ट, हे जानमध्ये झालं. आणि हिच्या घरचे माझ्या घरी येणार होते मार्चमध्ये. मला अजून आठवतं की मार्च मध्ये ते येणार होते, तेव्हा मी तुला मेसेज केला होता. मी त्याला 2-1 महिने झाले. आणि ती तो गंमत होती हा नंदा, म्हणजे याने मला मेसेज काय केला मला काय माहिती. आता तुला पण माहितीये, जेव्हा आपल्या घरचं मुलाकडले आपण मुलीकडले जेव्हा मुलाकडे जातो तेव्हा आपली फॅमिली मधले मेन मेंबर जातात आणि मुलगी जात नाही. तर याने मेसेज केला, तू येणार आहेस ना उद्या? मी म्हटलं अरे मी कशी येणार उद्या? आणि मला असं झालं की बापरे, हा खूप, मला काय माहित. मी आपला विचार भाबळा प्रश्न विचारला मी, इनोसेंटली विचारला. मला काय माहित. मला वाटतं तेव्हापासून त्यांनी टेक्स्टिंगचा सुरुवात म्हणजे एक मेसेज टाकून झाला सुरू होईल. मग फर्स्ट इम्प्रेशन जे होतं ते काय होतं, म्हणजे की आता कसं ठरलं की हाच योग्य मुलगा आहे किंवा हीच योग्य मुलगी आहे जी लाईफ पार्टनर म्हणून एका दृष्टिकोनातून? मी तर तुला सांगितलं ना की मला नॅशनल स्कूल ऑफ ड्रामा मी बघितलं आणि तिथेच मी एक पॉझिटिव्ह होतो की आपल्या क्षेत्रातली मुलगी आहे वगैरे वगैरे. देन कसं आहे, मला असं वाटतं की कुठल्याही नात्यामध्ये किंवा खास करून अरेंज मॅरेजमध्ये मला असं वाटतं की तो व्यक्तीनं हळूहळू आपल्याला कळतो. राईट. तर एक सुरुवात करणं इम्पॉर्टंट असतं. आणि मीही असं ठरवलं होतं की आपल्या मॅरेज लाईफची सुरुवात करूयात, बाकी तर घडत जाईलच. आणि मी असं कुठलाही विचार न करता म्हणजे मी तयार झालो होतो की मला असं झालं की आपल्या क्षेत्रातली मुलगी आहे, मग आपण विचार करून उपयोग काय. आपल्या क्षेत्रातली मुलगी आहे म्हणजे ऑलरेडीच तिच्यावर आपल्या क्षेत्राचे संस्कार झालेले आहेत. इथेच आपल्यासाठी संपतं. मला असं वाटतं की मला एक गोष्ट प्रामुख्याने म्हणजे सांगायला आवडेल की आपल्या आईबाबांचे संस्कार हे एक वेगळं आणि आपल्या म्हणजे आपल्या क्षेत्रातले जे संस्कार आहेत ते एक वेगळं. आणि ह्याचा जेव्हा मिक्सचर होतो ना तेव्हा एक कलाकार जन्माला येतो. आणि ते आणि मला असं वाटतं की मी याच्यामध्ये जे बघितलं होतं ते होतं की याला तर मी बघून मला असं झालं होतं की मला प्रश्न उत्तरांचं आपण बसलोय आणि मला असं झालं होतं की काय काय कसं, मग तुझं काय फ्युचर आणि काय प्लॅनिंग आहे वगैरे. म्हटलं मला NSD कम्प्लीट करायचंय, मला हे क्लिअर होती, बोलली सुद्धा. आणि 4 लोक समोर बसलेली आणि मी म्हणलं मला NSD कम्प्लीट करायचं. तर तेव्हा याचा मित्र होता अमरदादा, तर तो बोलला की हा तुम्हाला कम्प्लीट करू देणार आहे, आमचं आधीच ठरलंय की तुम्हाला या क्षेत्रात कुठलेही बंधनं आम्ही घालणार नाही. आणि मग नंतर असं झालं की मी सगळ्यात आधी जो विचार केला तो मी बघितलं की फॅमिली, मी ज्या कुटुंबात राहणार आहे ते कुटुंब माझ्यासाठी कसं आहे, माझे सासू सासरे, माझ्या नंदा आणि बाकी सगळं. तर याला मी बघितलं होतं आणि मी नंतर माझ्यासोबत त्यांचं बोलणं, त्यांच्या सगळ्या गोष्टी फोन करून, आणि हे असं झालं की मी हे सगळ्यात पहिलं बघितलं की ज्या कुटुंबात राहणार आपला लाईफ पार्टनर, आपण ज्या कुटुंबात राहतो ते कुटुंब कसं आहे. तर माझ्यासाठी ते खूप इम्पॉर्टंट होतं. तर मला असं वाटतं की हे 2 गोष्टी मी खूप प्रामुख्याने बघितल्या होत्या, बाकी सगळं घडत गेलंय. बिफोर मॅरेज किती वेळ म्हणजे मिळाला एकमेकांसोबत किंवा कसं काय? नाही, बिफोर मॅरेज म्हणजे एप्रिलमध्ये आमची एंगेजमेंट झाली. त्यानंतर आमचं 21 नोव्हेंबरला लग्न झालं. म्हणजे पण भेटणं नाहीच, म्हणजे कारण माझं शूट कंटिन्यू सुरू होतं त्यामुळे मला वेळच नव्हता. म्हणजे तुला माहिती आहे आम्ही मध्ये कंटिन्यू शूट होतं त्याच्यामुळे, आणि ही नागपूर तेव्हा आणि नंतर दिल्ली, तर मग पॉसिबलच नाही. कारण जेव्हा जेव्हा आपलं बोलणं झालंय तेव्हा असंच कळलंय की अश्विनी आउट ऑफ टाउन आहे. तर फायनली आता जेव्हा लक्ष्मी निवास सुरू झालं त्यावेळी जेव्हा बोलणं झालं तेव्हा तर म्हणाला येस ती आली आता आपल्या शहरात. तर मग जे रिलेशनशिप म्हणतो बिफोर मॅरेज किंवा आफ्टर मॅरेज, काय फरक एकमेकांमध्ये, कारण आता कळू लागले तुम्ही दोघं एकमेकांना, तर काय फरक जाणवला किंवा काय एखादी खूप छान गोष्टी जुळून आल्यात, कसं काय चाललंय हा प्रवास? मी ना बिफोर मॅरेज याच्यासाठी खूप पॉझिटिव्ह होतं, कारण मला असं होत होतं की मी याला बघूच शकत, म्हणजे मला काही गोष्टी कळतच नव्हत्या आणि फोनवर जेवढं बोलणं व्हायचं तेवढंच व्हायचं. आणि एंगेजमेंट नंतर
मला वाटतं जो एंगेजमेंट आणि लग्नातला जो पिरियड होता ना, तो आमच्यासाठी समजण्यासाठी खूप मोठा काळ होता, ती 4 महिने. तर मला असं झालं होतं की मी फोन करून विचारायचे. आणि तेव्हा काय होतं की मला खरंच घर खायला उठलं होतं, काम नव्हतं. नंतर मी NSD मधनं कोरोना पिरियडमध्ये घरी बसले होते आणि यांचं बायोबबल मध्ये काहीतरी शूट सुरू होतं सिल्वासाला. हो. तर मला असं झालं होतं की अरे बोल तरी, म्हणजे बोलणं तरी व्हायला पाहिजे असं वगैरे. तर मी खूप पॉझिटिव्ह, नेटवर्क नव्हतं आणि बऱ्याच गोष्टी होत्या, मी समजूच शकते म्हणजे असं हे खूप. पण ना मी तेव्हा खूप पॉझिटिव्ह होते. आता ना हळूहळू ते पॉझिटिव्हनेस आहे, नक्कीच आहे मनात, पण थोडं थोडं कमी होत चाललंय. कारण जो माझा माणूस आहे तो समोर आहे आणि मला तेवढा विश्वास आहे त्याच्यावर. मला माहिती आहे ये मुझे छोड़ के कहीं नहीं जाएगा, क्योंकि कारण खूप छोट्या छोट्या गोष्टी असतात ग ज्या आपल्याला आपला विश्वास खूप घट्ट करत जातात. तर मला असं माहिती की बिफोर मॅरेज मी खूप पॉझिटिव्ह होते आणि आफ्टर मॅरेज असं झालंय की तू तुझं काम कर, छान कर, मस्त कर. तुला त्याच्या सक्सेसमध्ये माझा सक्सेस आहे, माझ्या सक्सेसमध्ये त्याचा सक्सेस आहे. आणि मला असं वाटतं की ही आमची जे आम्ही जेव्हा दोघे एकमेकांसोबत जी मूठ बांधली जाते ना, जी घट्ट, तर मला असं वाटतं ते खूप आम्हाला यशस्वी व्हायला पुढे मदत करणार आहे. कारण खरंच आम्ही त्या दिवशी पाहिलं, नॉमिनेशन त्याला मिळालं होतं, आनंद तुला होता. लाईक म्हणजे ती सिच्युएशन बघण्यासारखी होती. कारण तो ग्लो हिच्या चेहऱ्यावर दिसत होता, तुझा ते गोल्डन कलरचा जो ग्लो आला तो हिच्या चेहऱ्यावर आला होता. तुझा काय कसं चाललंय, म्हणजे आफ्टर मॅरेज काय सांगशील? मी तर म्हणेल की हे बघ, ऑफकोर्स मुलीच्या आयुष्यात आफ्टर मॅरेज बरेच बदल होतात. सेम तसंच मुलांच्याही आयुष्यात खूप सारे बदल होतात. मला असं वाटतं की मुलगा जेव्हा एकटा असतो तेव्हा थोडासा मी म्हणतो की तो मुलगा टाईप असतो. मुलगा टाईप असतो, बॅचलर लाईफ जगायची आहे वगैरे. पण ना आफ्टर मॅरेज मी म्हणतो की खूप जास्त त्याच्या डोक्यावर ना एक वेगळंच हे येऊन जातं की त्याला बाकीच्या गोष्टी म्हणजे काय माहित, म्हणजे हे बघ असं म्हणजे समोरच्याकडून नसतं की तू असं करायलाच पाहिजे किंवा काय, पण काय माहित ते येऊन जातं आपोआप येतं की रिलेटच करतो. अरे शुभम को पता ही नाही, कारण ना ती जबाबदारी हा जो एक शब्द आहे हा खरंच खूप मोठा शब्द आहे मुलांच्या बाबतीत आफ्टर मॅरेज, आणि ते आपोआप येतं. मला माझ्यात तो बदल वाटतो की लग्ना आधीचा मी आणि लग्नानंतरचा मी, म्हणजे आत्ता मला असं असतं की मला रिकामं बसायचं नाही, बिकॉज ऑफ माझ्यावर खूप जबाबदारी आहे. मला खूप काही त्या जबाबदाऱ्याचं म्हणजे ओझं मला पेलवलं पाहिजे, यासाठी मला रिकामं बसायचंच नाही. मला माझा प्रत्येक दिवस मार्गी लागला पाहिजे, माझा प्रत्येक दिवशी मी काहीतरी करत असलो पाहिजे, बिकॉज ऑफ सगळंच चालवायचं असतं आपल्याला. आणि हे काही म्हणजे जबाबदारी आली आहे आपल्यावर म्हणून करायचं असं अशातला भाग नाहीच आहे. मुळात हे आहे ना की स्वतःसोबत आपण समोरच्याला आनंदी ठेवू शकलो पाहिजे, आपण आपल्या आई वडिलांना, सासू सासऱ्यांना, आपल्याशी निगडीत असलेल्या प्रत्येक व्यक्तीला आनंदी ठेवू शकलो पाहिजे, या गोष्टीची जबाबदारी. आणि ही फार महत्वाची असं मला वाटतं. हे बदल नक्कीच झाले आहेत. आणि मला माहिती आहे की मी अप टू द मार्क नाहीये किंवा मला माहिती आहे की त्या लेवलपर्यंत पोहोचलो नाहीये, पण मी प्रयत्न करतो. पण म्हणते त्याची सुरुवात आतापासून झाली. आता तो पिरियड संपला की अरे काहीच नाहीये किंवा स्ट्रगल आहे. आता इथून सुरुवात झाली आणि मला वाटतं ती खूप छान होतीये. आणि मी खरं सांगू का, आमच्या संसारात आम्हाला कधीच असं वाटलं नाही की मला गाडी हवी आहे, किंवा त्याला असं वाटलं नाही की त्याला गाडी हवी आहे, किंवा मला कधी असं वाटलं नाही की मला ही गोष्ट हवीच आहे. आणि ते नाही, आम्हाला असं वाटतं की काम करत राहू छान आणि सगळं नाही, या गोष्टींना योग्य त्या वेळेला येतात. बरोबर. ही सुरुवात झालेली आहे म्हणजे सॉरी पण हे आम्हाला कधीच असं वाटलं नाही की हे करायचंय किंवा हेच हवंय किंवा घरच हवंय. आम्हाला असं वाटतं की छान काम करत राहू आणि या सगळ्या दोन्ही गोष्टीमधनं आपण यशस्वी होणं खूप महत्वाचं आहे. आणि आई बाबांना किंवा सासू सासऱ्यांना खुश ठेवणं हे महत्वाचं.
मला वाटतं कोणत्याही वस्तूची किंवा कशाची अपेक्षा ठेवण्यापेक्षा एकमेकांसोबत राहून त्या पूर्ण केल्या तर ती जास्त साथ मोलाची असावी आणि ते होईलच नक्कीच. कारण येस, सुरुवात झाली आहे, मी पुन्हा तेच म्हणेन. तर इकडे दिवाळी पाडवा सुद्धा आहे आणि मला वाटतं ही 4थी दिवाळी तुमची एकत्र असणार आहे. कसं सेलिब्रेशन असतं आणि ओव्हरऑल काय म्हणजे ट्रेडिशन कसं फॉलो करता, घरी वेळ द्यायला मिळतो का की कसं? मला तर हे म्हणतो की मी म्हणजे आम्ही दोघेही गावची दिवाळी खूप मिस करतो. कारण म्हणजे ज्या ठिकाणाहून आम्ही आलोय, म्हणजे ज्या ठिकाणी आम्ही म्हणजे आमचे आई बाबा आहेत, तो आहे विदर्भ साईड. आणि विदर्भ साईडला दिवाळी सगळ्यात मोठा सण आहे. पण आता होतं असं की दरवर्षीच काही ना काही आमचं दिवाळीच्या वेळी शूट असतं किंवा काय असतं, जायलाच मिळत नाही. म्हणजे आपण गेले कित्येक वर्ष आपल्या आई वडिलांसोबत आपल्या घरी दिवाळी साजरी केलेली असते. पण आयुष्यातला असा येतो की आपल्याला घरच्यांसोबत दिवाळी सेलिब्रेटच करता येत नाही. हे जे दुःख आहे ना, हे खूप मोठं दुःख आहे, जे ना असं वाटतं की वर्षी हे कमी होईल दुःख, नेक्स्ट वर्षी कमी होईल, पण तसं होत नाही. म्हणजे यात काही वाईट नाही, कामच करतोय आपण, नो डाऊट. पण ती एक खंत आहे ना, ती कुठेतरी राहते. म्हणजे याही वर्षी तेच आहे की यार आपल्याला गावी जाता येईल का, आपल्याला घरी जाता येईल का, पण चिन्ह दिसत नाही. कारण दोघांचे सिरियल म्हणजे खूप म्हणजे कंटिन्यू याच्यावर आहे आणि सो वाटत तर नाही, पण ती एक खंत नक्कीच आहे. आणि मला जर स्पेशली विचारशील तर मला घरचीच दिवाळी प्रचंड आवडते. कारण इकडे फक्त दोघेच असल्यावर तशी गंमत किंवा काय येत नाही, जे की घरी म्हणजे शेजारी किंवा सगळेजण गावी असताना सगळेजण घरी येतात वगैरे, हे जे आहे ना हे फार मिस करतो मी. आणि मला असं वाटतं लवकरच हे पूर्ण व्हावं. नाही, नक्कीच होईल. तुम्हाला नाही जाता आलं तरी आई बाबांना आपण बोलावू शकतो, असं काहीतरी वेळ काढून. फक्त प्रॉब्लेम त्यांचा हा असतो ना की नाही, दिवाळी मोठा सण आहे, आपल्या घरी गरजेचं आहे, आम्ही दिवाळी झाल्यावर हवं तर येतो ना, असं असतं. आणि दिवाळी म्हणजे मी आता सासरी तर 1 वर्ष जाऊ शकलो आम्ही फक्त, पण मी माहेरी असताना आमची दिवाळी अशी म्हणजे असायची की स्पेशली माझ्यासाठी मला रांगोळी खूप छान काढता येते. वाव. आणि मला असं व्हायचं की दिवाळी फक्त मला रांगोळी काढायसाठी यावी, कारण मला कायम असं होतं की कोणीतरी रांगोळी काढताना माझे हात सळसळतात. तर मला रांगोळी काढताना असं व्हायचं की अरे थांबा जरा, 4 वाजतापासून मी रांगोळी काढायला घ्यायचे, तर 7-7:30 पर्यंत फक्त रांगोळी काढायचे. आणि मला असं वाटतं की मुंबईत ना जागेची फार कमतरता आहे. तर ते अंगण, ते सगळं सगळ्या गोष्टी नाही मिळत आपल्याला काढायला. आणि मला ते खूप असं होतं की नाही. आणि एकत्र कुटुंब मिळून जेव्हा आपण कुठलाही सण साजरा करतो तेव्हा ती मज्जाच काही वेगळी असते. आणि आम्ही तर जॉईंट फॅमिलीमध्ये राहिलेलो, म्हणजे माझं माहेरी आम्ही जॉईंट फॅमिलीमध्ये, काका काकू आजी, आई बाबा आणि बहीण भाऊ सगळे. आणि असं व्हायचं की आता माझी बहीण न्यायाधीश आहे, तर तिचं पण असं होतं की मला 2 दिवसासाठी तरी नागपूरला जायचंय, आणि मला पण असं होतं की मला पण नागपूरला जायचंय. मग आमचं एक वेळेला आम्ही ठरवून की ताई तू या दिवशी ये, मग मी या दिवशी येते, असं होतं. पण ना ती वेळ कधी येतच नाही. ऍक्च्युली तिला सॅटर्डे संडेला सुट्टी असतं, आमचं काही सॅटर्डे संडे असं गणितच नाहीये, तर ते होतच नाही. आणि तिचं पण असं होतं की ताई यार मी आली होती पण तू का नाही आलीस वगैरे. असं आमची कधी अशी कुटुंब आम्ही एकत्र आता तेव्हापासून आलोच नाहीये. तर मला असं वाटतं की असं हे जे सण असतात ना, या सणाला तरी कुटुंब भेटू आम्ही एकत्र, असं पण नाहीच होत ते. आणि सणाच्या वेळेस ना ती खूप उणीव खरंच ती की यार नाही सगळे, कारण इतके वर्ष आपण ते अनुभवलं आणि ती आठवण जाता जात नाही, त्याच्यामुळे ते खूप मिस करतो आपण. आय होप. आणि तिला तसे पण फार रेस्ट्रिक्शन आहे नेहाला, माझ्या बहिणीला. तर तिला असं होतं की सणाच्या दिवशी आपण 4 म्हणजे आपल्या घरात तरी आपण ती मस्ती करूया ना, की आपण ती कुटुंब म्हणून सगळं, पण ते नाहीच होत. आणि मी ते खूप मिस करते. आमच्या प्रत्येक सणाला असं असतं की त्याचे पण डोळे पाणावतात, माझे पण डोळे पाणावतात, आणि दोघं मिळून किती करणार आहे ग असं. घर सजवून कोणी तर आपल्याला, आणि येणं पण गरजेचं, कोण येते कोणासाठी तरी करावं काहीतरी. आणि घर तेव्हाच भरलेलं असतं जेव्हा माणसं असतात घरात.
येस. तर पण मला वाटतं की एक दुसरी फॅमिली आपल्याला दिलीच आहे, स्वामीने म्हणायचं की दोघंही हरीश आणि काव्या म्हणून आपापल्या फॅमिली सोबत तुम्ही सेलिब्रेट करणारच आहात हो दिवाळी. हो हरीश आणि काव्याबद्दल म्हणायचं झालं, मला बेसिकली तुझ्याकडून हरीशकडून मी ऐकलंय की त्याला हरीश कसा मिळाला, पण काव्या तुला कशी मिळाली आणि त्यानंतर आता मग तुमचं हे सेलिब्रेशन एका नवीन फॅमिली सोबत तुम्ही करणार आहात, हो, हो, हो. त्याबद्दल काय सांग? तुला आता गणेशोत्सवाबद्दल माहितीच आहे. मग मी घरी जाऊ शकले नाही तर मी गणेशोत्सव माझ्या सेटवरच साजरा केलाय. आणि मला काव्या कशी मिळाली आहे की मी या काही गोष्टीत मला काही जणांची नावं घ्यायची आहे. म्हणजे हर्षदा खानविलकर ताई, नंतर आमच्या प्रोड्युसर शर्मेश्वर राऊत मॅम, तेजस सर, आणि एक महत्वाची व्यक्ती आहे जिच्यामुळे मला खरंच काव्यामध्ये एक महत्वाचा मोलाचा वाटा म्हणू आपण. अनुजला पण माहिती आहे की मी ना एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिलेलं तारिणीसाठी, म्हणजे तारिणी मालिकेत एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी. पण मग मला काही दिवसांनी कळलं की नाही, म्हणजे तुम्ही नाही होणार. नंतर मला एका व्यक्तीला माझं ऑडिशन आवडलेलं. तिथे मोस्टली असं झालं होतं की आपल्याला पण कळतं आपलं ऑडिशन कसं झालं, आणि तिथे 4-5 लोकांना असं झालं की नाही तुझं होणार. मग जेव्हा आपल्याला कळतं की आपलं नाही झालंय तेव्हा ठीक आहे, पण आपण ते पचवतो असं नाहीये. अंजली काळे म्हणून आमच्या इथे SEH आहे, तर तिने मला एका वेगळ्या कॅरेक्टरसाठी ऑडिशन दिल्यानंतर पण माझं नाही झाल्यानंतर पण तिने मला एक दिवस रात्री फोन केला, 9-9:30च्या दरम्यान तिने रात्री फोन केला की अश्विनी थांब हा, तुझं आम्ही काही अजून काही तुला काही रिजेक्ट वगैरे केलं नाहीये, थांब जरा थांब. म्हटलं अगं काय झालं, मी एका कॅरेक्टरचं तुला ऑडिशन पाठवते, पटकन करून पाठव. म्हटलं ही कोण आहे, तर म्हणे तारिणीची आत्ते बहीण आहे काव्या, जी तिच्या घरातच असते आणि कॅरेक्टर पण कमाल आहे, आणि तू कायम त्यांच्या घरात असणारी आहे. तर मी म्हटलं ठीक आहे, आणि दिवस पण छान लागणार आहे असं वगैरे ती सगळं बोलली आणि कॅरेक्टर समजावून सांगितलं. मग तिने म्हटलं की तू मला आत्ता ऑडिशन पाठव. आम्ही 9:30ला ऑडिशन आलं, 10-10:30 पर्यंत तिला ऑडिशन पाठवलं. दुसऱ्या दिवशी तिने आम्हाला सांगितलं की मला सांगितलं फोन करून की होणार आहे, कन्फर्म होणार आहे. तर मी म्हटलं ओके. त्यामुळे तू तयारीत राहा, फक्त मला सांग तू कुठे राहतेस. म्हटलं मी कांदिवलीला. मग कसं करणार आहे अपडाऊन वगैरे. आणि ती ना आता इतकी घट्ट मैत्रीण झालीये माझी सेटवर पण, की तिला मी माझ्या मनात काय चाललंय किंवा काय मी खरंच मनात काय आहे किंवा कुठलं टेन्शन आहे का किंवा कुठलं, तर ती सगळ्यात पहिले येऊन विचारणार. मला असं वाटतं की आमचं ते सगळं ते नातं पण आहेच, तिने मला तिचा मोलाचाच वाटाय काव्यात देण्यात. पण आता ती सेटवर, आणि ती मुलगी प्रचंड मेहनती आहे, ती सगळं सांभाळते सेटवरचं. आणि आता पण तिला, आणि ती कधीच असं नाही नाही असं कधीच होत नाही तिला. काय नाही तुला हे होत नाही, बरं आपण हे काहीतरी करू, आपण करूया काहीतरी. आणि त्याच्यावरनं असं वाटतं की आहेत इंडस्ट्रीत काही चांगली म्हणून म्हणाले, जसं तुला नेहाची आठवण आली किंवा तू फॅमिली बद्दल बोलत होतीस म्हणून म्हणलं की इथे एक फॅमिली तयार झाली की आपले भरे सख्खी बहीण नाही आहे इथे साध्याला, पण ती आता जसं तू नाव घेतलं ती म्हणा सपोर्टला तरी का होईना. अरे आता मला त्या दिवशी काहीतरी कॉस्ट्युमच, आम्ही दोघेही शूटलाच होतो आणि अवॉर्ड फंक्शनचं नॉमिनेशनचं कॉस्ट्युमचं. तिला काय कळलं आणि काय नाही माहिती. तिने फोन करून विचारलं तुला नॉमिनेशनला काही हवंय का, काही घालायचंय का तुला. म्हणलं अगं अंजली असं हो मला माहितीये तू शूटवर आहे, तुला काही हवंय का, काही आहे का, मी तुला करून देते. तर ती इतकी छान घट्ट मैत्रीण, ती समजून घेणारी, आणि अशी ती खरंच खूप गोड आहे. आणि मला असं वाटतं आमच्या सेटवर ना एक कुटुंब तयार होण्याचं असं आहे की आमची जी तारिणी आहे ती पण फार गोड आहे. शिवानी, मी याला कायम सांगत असते की ती ना प्रत्येकाची केअर करणारी, सगळ्यांना समजून घेणारी. आपण म्हणतो ना एक भक्कम पाया जो असतो ना, जो लीड काम करतो ना, तो जर सगळ्यांशी म्हणजे आमच्या सेटवरचे सगळेच छान आहेत. आम्ही गेलो की आमची मजा मस्ती सगळं सुरू असतं. कुटुंब भेटतं. आरतीताई, नंतर रुपालीताई, नंतर बरेच लोक आहेत. शिवानी प्रत्येक वेळी. एक वेळा मी याला सांगितलं की मला बरं नव्हतं आणि मी जाऊन शांत झाले होते खूप, मला खरंच बरं वाटत नव्हतं, मला डोकं दुखत होतं. तिने मला रूम मध्ये बोलावून घेतलं, आणि तो ना मला असं वाटतं शूटच्या नंतरचा 5वा-6वा दिवस असेल. तिने मला बोलवून घेतलं, तू शांत का झालीस. तर मला झालं शिवानी कोण आहेस तू, म्हणजे तू 4 दिवसात मला एवढं तरी ओळखलंयस.
कमाल आहे ती पोरगी, कमाल. अभिज्ञाताई पण प्रत्येक वेळी असं वेलकम. त्या दिवशी माझे सगळे कुटुंब, माझे सासू सासरे वगैरे सेटवर आले, तिने इतकं छान वेलकम केलं. मला असं वाटलं की खूप छान, म्हणजे खूप मस्त. आणि एक कुटुंबच झालंय, खूप मजा मस्ती. खरं तर तेच आहे ना की सेटवर असलेले जे सगळे लोक आहेत, मला नेहमीच असं वाटतं की या सगळ्या, जसं अंजली आहे किंवा ओव्हरऑल जे बाकीचे सगळे आहेत, या सगळ्या लोकांमुळे जन्म होतो आपल्या भूमिकेचा. एक्झॅक्टली. आणि जसं काव्या किंवा हरीश हा त्यांच्यामुळे जन्माला आलेला आहे. सो यांचा खूप सिंहाचा वाटा असतो नेहमीच. कारण ते लोक ना आपल्याला इतकी कम्फर्टेबल करून घेतात की आपल्याला कामाचं दडपण येत नाही. आपण करताना असं वाटतं की अरे आपलीच लोक आहेत, यांच्यासमोर चुकलो काय, धडपडलो काय, तर ते समजून घेणार आहेत. खरंय. चला, म्हणजे दिवाळी कुठे ना कुठे होईना फॅमिली सोबत साजरी होते. ते तर आहे. बरं, हे पाडव्याचं कसं काय असतं? म्हणजे तुमचं ट्रेडिशन वगैरे तर कोणतं फॉलो करता, किंवा एकमेकांना गिफ्ट देणं वगैरे असतं की प्रॉमिसेस वगैरे मध्ये कसं काय? आतापर्यंत 3 दिवाळी झाल्या. खरं तर आपल्या व्यक्तीला गिफ्ट द्यायसाठी कुठल्याही पाडव्याची गरज नसते. त्याने असं मस्त लॉजिकल आणि हे ते सगळं स्क्रिप्टेड आन्सर दिलेले आपल्याला. येस, पण म्हणजे त्याचा एक अर्थ आहे की तुला गिफ्ट मला द्यायचं नाहीये. नाही असं नाहीये. गिफ्ट काय आहेच, म्हणजे आयुष्यभरासाठीच आहे. नाही, आणि त्याला असं म्हणायचं की अरे हिच्या आई बाबांनी एवढं मोठं गिफ्ट दिलं मला. बरं, दिवाळीचं काय फराळ वगैरे असं बनवता? म्हणजे घरी आता वेळ तर मिळतच नसेल, पण काय तयारी? हे बघ, मी तुला खरं सांगू का, कारण मागची दिवाळी आम्ही फक्त एकत्र इकडे साजरी केली मुंबईत, तर तेव्हा ना दोघांचं पण शूट सुरू होतं, त्याच्यामुळे मी ऑर्डरच केलं बाहेरून. आणि नंतर मला आई बाबा घरून येतं आम्हाला, सासू सासरे आई बाबा सगळं पाठवतात. आणि दोघंच असल्यावर किती काय कसं खाणार वगैरे. पण मी खूप आवर्जून असा प्रयत्न करते की निदान स्वीट तरी आपण एखाद स्वीट तरी स्वतःच्या हाताने बनवायचं, असं प्रयत्न मी नक्की करते. बरं, तुमचा आता जो काही हा प्रवास सुरू आहे किंवा तुमचं जे काही नातं आहे, त्याला एखाद्या फराळामध्ये जर डिफाईन करायचं असेल तर फराळ कोणता असेल? मी ऑलरेडी याचं उत्तर आय थिंक मागच्या कुठल्या तरी याच्यात दिलंय, पण मला आवडेल ते सांगायला परत, की मी याला बुंदीच्या लाडवाचं काय म्हणू आपण, हा बुंदीचा लाडू आहे. लाडू फराळ आहे. एक्झॅक्टली, बुंदीचा लाडू आहेच. बुंदीचा लाडू मी याच्यासाठी देणार, मी त्याचं उत्तर मला खरंच खूप, आणि कारण हा माणूस म्हणून इतका चांगला आहे ना, एक अभिनेत्याला माणूस म्हणून चांगलं असणं खूप इम्पॉर्टंट आहे. आणि हा सगळ्यांना इतका बांधून ठेवतो ना, तर बुंदीचा लाडू जेव्हा आपण बांधतो त्याला एक आकार येतो, त्याला एक वेगळी टेस्ट आहे. एक एक त्याचं असणं पण त्याला एक वेगळी टेस्ट आहे. या मुलाला ना, मला याच्यातली जर कुठली गोष्ट आवडते ना, तर ती आहे सगळ्यांना बांधून ठेवणं. खूप वेलकमिंग आणि इतका एनर्जेटिक आहे ना माझ्या लाईफ मध्ये. मी खरं सांगते, मी डोअर मधनं जेव्हा आत, म्हणजे मी त्याला पण ती गोष्ट कदाचित आवडत असावी मला पण, मी जेव्हा आत येते ना तेव्हा मला असं कधीच होत नाही की यार मी का आले, कारण तो इतका असं करून एक कधी कसं झालं मग, आणि इतका एनर्जेटिक असतो शूट वरून घेऊन काय. मी तरी प्रत्येक वेळी म्हणजे मला असं झालं की थांब रे अनुजाता, पण त्याचं कधीच होत नाही. तो इतका प्रवास करून यायचा घोडबंदर रोडनी, आम्ही आधी कांदिवलीत राहायचो, कांदिवली टू ठाणे इतका प्रवास करून यायचा, पण तो तेवढाच एनर्जेटिक असायचा. त्याच्याकडून ती गोष्ट म्हणजे मला खरंच पेशन्स हवे यात. हे पेशन्स खूप महत्वाचे. आणि तो थकलेला दिवस आणि त्यानंतर घरी जाऊन जर अशी माणसं असतील किंवा असा आपला पार्टनर असेल ना, तर मग अजून ह्यापेक्षा काही लागत नाही आयुष्यात. खरं सांगते मी तुला. मला असं वाटतं की तर मी त्याला बुंदीचं लाडू, आणि ते बांधल्यानंतर जे एकत्र करणं असतं ना, तो सगळ्यांना बांधून ठेवतो. आणि जेव्हा ते सुटतात, म्हणजे एक बुंदी पण असते त्यात जेव्हा, तर तेव्हा मला असं वाटतं की ते पण एक टेस्ट देते आपल्याला ती खाल्ली. त्यात पण एक वेगळा गोडवा असतो. तर तो एकटा असताना पण तसंच आहे. तरी जी लोकांना बांधून ठेवलंय त्यांना, मला कधी कधी असं होतं की काय रे अनुज, तू सगळ्यांसोबत असाच बिहेव करतोस की सगळ्यांना, तुला नाही कळत ग, आपण आहोत ना, आपण छान राहिलो की सगळे छान राहतात. मला पण असं होतं की माझ्याकडून नाही होत या गोष्टी, पण त्याच्याकडून या गोष्टी शिकण्यासारख्या आहे खूप.
आणि मला म्हणूनच वाटतं की त्याला तो एक्सपिरियन्स त्याचा जो आहे ना 13-14 वर्षाचा मुंबईतला, तो त्याच्याकडून खरंच आहे. आणि त्या अनुभवाने मला वाटतं खूप काही शिकवलं, माणूस म्हणून घडवलं ऍक्च्युली. खरंच आहे, खरंच. तू काय सांगशील अश्विनी बद्दल? मी म्हणेल की अनारसा. ओके. त्याचं कारण असं की अनारसा असा आहे की स्वीट आहे, पण त्या स्वीटनेसचा कधीच त्रास होत नाही. मला असं वाटतं सो की स्वीट, सो स्वीट. बघा म्हणजे अजूनही. ओके. आता बघ, माझ्याकडे एक गेम आहे छोटासा, फटाका आणि फुसकी. तर काही हे देईन सेंटेन्स वगैरे किंवा काही डिस्क्राईब करेन गोष्टी, तर त्यामध्ये तू सांगायचं की तो फटाका आहे की फुसकी, आणि तू तिच्याबद्दल सांगायचं. ओके. मॅचिंग फेस्टिव्ह आउटफिट्स कोणाला करायला आवडतं आणि कोणाला नाही आवडत, किंवा ही फटाका आहे, मी फुसकी आहे. त्याने एक्सेप्ट केलेलं आहे. मला आवडतं, प्रचंड आवडतं मॅचिंग करायला. दिवाळी सोशल मीडिया रील्स. ही फटाका नाही, तो फटाका आहे, मी फुसकी आहे बाबा. अरे वा, अरे वा. लास्ट मिनिट शॉपिंग. ऑफकोर्स मीच. हा फटाका आहे. सेल्फी मोड ऑलवेज ऑन. ॲव्हरेज आहे दोघांचं. अच्छा, एव्हरेज. ओके. कपल डान्स ऍट पार्टी. मी फटाका आहे, तू फुसकी. का रे, का असं का? एक तर डान्स हा कपल डान्स वगैरे मला येतच नाही. मला तू गणपती डान्स सांग, मी लई धुमाकूळ घालतो. पक्का कपल डान्स येत नाही. मग तू म्हणलंस मी काय ते आफ्टर मॅरेज आणि बिफोर मॅरेज वाला असा काही सीन नाही. हे ना म्हणजे गणपती डान्स जो आहे तो आफ्टर मॅरेज पण माझा तेवढाच आहे. म्हणजे डान्स एकच डान्स, म्हणजे मी त्याच्यात एकदम माहिर आहे. तुला डान्सची वगैरे आवडते? कमाल. मला क्लिनिंग द हाऊस बिफोर द दिवाळी और एनी ओकेजन. दोघंही क्लिनिंग साठी आम्ही खूप हे आहोत. दोघंही फटाका. ओ वाव. दोघंही फटाका आम्ही म्हणजे मी घर पाहिलं, खूप नीट अँड क्लीन. वाव. हे ना मला असं वाटतं की क्लिनिंगचं जे आहे ना हे आपल्या घरून येतं. हो. आपली आई जसं घर ठेवते तसं आपण आपलं घर ठेवण्याचा प्रयत्न करतो. पोस्टिंग लॉंग कॅप्शन्स. हा, कॅप्शन्स लॉंग माझ्या ह्याच्यावर असतात मोस्टली. मी फटाका. आणि मुळात मला कधीच कुठलंच कॅप्शन मला आजपर्यंत मला म्हणजे मी आवर्जून सांगेन प्रेक्षकांना, जर तुम्ही कॅप्शन जर बघाल तर नक्की बघा. कारण माझं प्रत्येक कॅप्शन हे मोटिवेशनल कॅप्शन असतं. मला कधीच ते आवडत नाही एक कुठलं तरी काही शायरी बिरी असं टाकणं वगैरे. मला असं नेहमी होतं की आपण समोरच्याला मोटिवेट करू शकतो. मग ते एका शब्दाने की असो, आपण ते मोटिवेट करायलाच हवं. कारण प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी आहे, प्रत्येकाच्या आयुष्यात काहीतरी सुरू आहे. त्यामुळे मोटिवेट करणं फार इम्पॉर्टंट आहे. आज तुम्ही रस्त्यावर चालणाऱ्या कोणालाही मोटिवेट करू शकता एका शब्दाने. सो माझ्या डोक्यात ते असतं नेहमी. सरप्राईज सेट विजिट्स. बघा आता बाजूबाजूला सेट आहे, आता कोणी किती सरप्राईज दिलेत किंवा किती वेळा पोहोचलाय. नाही, हिने मला एकदा सरप्राईज दिलंय आणि माझं असं सरप्राईज कधी राहतच नाही. त्याचं सरप्राईज फुटतं. नाही, त्याचं कारणही आहे की मी समजा हिच्या सेटवर गेलो तर पहिले बरेच जण ओळखीचे असतात, त्याच्यामुळे तो आरडाओरड होतं आणि हिच्यापर्यंत बातमी पोहोचून जाते की हा आलाय. तसंही त्याचं सरप्राईज मध्ये गणतो तो. मला येतच नाही, कधीच नाही. एकदा तर त्यांनी मला सरप्राईज द्यायचा प्लॅन केला आणि आमच्या आईनीच. मी तो किस्सा सांगतो. खूप वर्ष आधीची गोष्ट आहे. नवीन नवीन लग्न झालं होतं आणि ही दिल्लीला होती तेव्हा. आणि दिल्लीला कसं की नवऱ्याला किंवा फॅमिली मेंबरला जाऊ शकत होते मध्ये. तर एक दिवस मी निघालो, मुंबईवरनच निघालो आणि आई बाबा ताईला वगैरे सांगितलं की मी दिल्लीला चाललोय वगैरे वगैरे. आणि मी ट्रेनमध्ये आणि मी हिचे काही फोन उचलत नाहीये किंवा मी झोपलोय वगैरे. मी काय फोन वगैरे उचलले नाही वगैरे. तर हिचं आईचं बोलणं झालं, माझ्या आईचं, की निघाला ना अनुज, येता ना. आणि आई फोन करून डायरेक्ट निघाला ना अनुज. आणि मी आवर्जून सांगितलं सांगू नका.
अरे मी विसरूनच गेली सांगायचं ते नाही. काकींनी सरप्राईज दिलं तुला. मला दिलं हो. खरं तर. काय? बरं, आता एक छोटासा क्विज गेम आहे. दोघांबद्दल प्रश्न विचारेन. दोघांना, तुला त्याच्याबद्दल लिहायचंय, त्याला तुझ्याबद्दल लिहायचंय. नंतर जेन्युइनली सांगायचं आम्हाला की खरं लिहिलंय की खोट. आता चांगली 4 वर्ष झाली आहेत लग्नाला, तर एकमेकांना चांगलं ओळखू लागला असाल है ना. गो टू कम्फर्ट फूड तिचा काय आहे आणि तुझ्याबद्दल कम्फर्ट फूड. ओके, आता दोघांनी एकमेकांना दाखवा आणि किती बरोबर आहे किती चूक. बरोबर. घरचं जेवण. हो हो हो, करेक्ट आहे. फणसाची भाजी ऑफकोर्स येते अश्विनी बनवायला किंवा तिच्याच तुला? हातची मला सगळ्यात आवडते. ओ वाव. म्हणजे आमच्या घरी नॉनव्हेज वगैरे चालत नाही आई बाबा वगैरे कडे. तर माझे पप्पा फणसाची भाजी ही नॉनव्हेज सारखी दिसते म्हणून घरी बनवून देत नव्हते. ओके, तर फणसाची भाजी मग आई वगैरे कधीच बनवत नव्हती. आणि लग्नानंतर हिने फणसाची भाजी बनवली. मला अप्रतिमच आवडते हिच्या हातची. म्हणजे खूपच. अश्विनी जेवण वगैरे सगळं बनवता येतं. खूप सुंदर बनवते. म्हणजे यात मी अप्रतिमच बनवते सगळंच. आणि तिला सगळं येतं बनवतं. वाव. भाकरी आता मी शिकवतो. ड्रीम वेकेशन. ड्रीम वेकेशन. इथे दाखव. ओके, आता दोघांनी एकमेकांना दाखवा आणि ते किती बरोबर आहे. हे करेक्टच आहे. हे पण करेक्ट आहे. आउट ऑफ कंट्री हिचं ड्रीम लोकेशन आहे. मग ते कुठलंही असू शकतं. म्हणजे मॉलदीव्स आहे, स्वित्झर्लंड आहे, अशा ठिकाणी तिला जायचं आहे. आणि याला मुंबई. माझं ड्रीम लोकेशन मुंबई. काय सेलिब्रिटी क्रश. सेलिब्रिटी क्रश तसं क्रश तर नाहीये कोणता सेलिब्रिटी क्रश. आम्हाला सगळे आवडतात. आम्हाला प्रत्येक. हा, पण एक मी सांगू शकतो. तुलाही एक सांगावं लागेल. बघू जरा, कॅमेऱ्याला दाखवू शकतोस. मी याचं एक्सप्लेनेशन देतो. मी म्हणतोय की या व्यक्तीसोबत क्रश म्हणून नाही, पण तिची खूप जास्त इच्छा आहे या व्यक्तीसोबत काम करायची. ओके, अश्विनी कोण आहे बरं? काय लिहिलं असेल त्याने? सांगित कामत. नाही, हिंदी. हिंदी हिंदी हिंदी. पंकज त्रिपाठी. नाही. मनोज वाजपेयी. विक्रांत मॅसी. यार हो, मला खूप इच्छा आहे त्याच्यासोबत काम. आणि हे सांकेत कामाचं काय म्हणजे? सांकेतचं मी सांगतो की सांकेतचं काम किंवा सांकेत हा व्यक्ती हिला खूप जास्त आवडतं. हो, मला काय माहिती, म्हणजे असं मी त्याची जेव्हा मालिका बघते किंवा काय असं होतं मला, तर मी याला म्हणते नेहमी की हा मुलगा कमाल आहे, कमाल काम करतो. आणि तो खूप नॅचरल आणि खूप सटल काम करतो आणि मला आवडतो तो. म्हणजे आता मी अवॉर्ड फंक्शनला पण यांनी जाऊन त्याला सांगितलं की त्याचं पण असं होतं वा वा वा, मग यांनी असं की त्याला पण कळलं की NSD वगैरे, तर मग तो गप्पा मारायला लागला. आणि असं झालं की मला असं झालं की अरे वा वा. आणि याचा आणि माझ्या मते ह्या आधी तू काम सुद्धा केलं सरांबरोबर, राईट? आणि त्यांनी मला आता त्याचं सेलिब्रिटी क्रश याच्यासाठी, कारण नवाजुद्दीन सिद्दीकी सरांसोबत जेव्हा त्यांनी काम केलं तेव्हा त्यांनी मला एवढं सांगितलं, अरे कमाल माणूस अश्विनी तो, की त्याचं असं झालं की आमचा एकदम असं सेकंदाचा सीन होता ग, तरी तो माणूस मला खूप काही शिकवून गेला. आणि नवाज सर म्हणजे मला पण तितकेच जवळचे आहेत, कारण नवाज सर आमचे मास्टर क्लास आणि सगळं हे झालेलं आहे. म्हणून कमाल माणूस. कमाल. फेवरेट मूवी और टीव्ही शो जे तुम्ही पुन्हा पुन्हा बघू शकता किंवा तो पुन्हा पुन्हा बघू शकतो, त्याचा फेवरेट मूवी तर बरेच आहेत. आता कुठली वेब सिरीज बघताय काय? गेम ऑफ थ्रोन्स. सॉरी, आता हे मी पण तो परत परत बघू शकतो ती. नाही, मी एकदा परत मी पण
नेहमी नेहमी रोज रोज. थांब. तुला आवडलाय तो म्हणजे जुनं फर्निचर जुनं फर्निचर? मला खरंच आवडेल परत परत पाहायला ते. आता मी लिहिणार होते मग गेम ऑफ थ्रोन्स. आणि मला अजून एक आवडतं, परत परत पाहायला आवडेल मला, बायसिकल थिप्स. अच्छा, हे जुनं फर्निचर तिला आणि तिने काय लिहिलंय? अशी ही बनवा. अरे त्याची पण हे तर मी म्हणतो की याला ना तुम्ही तोडच नाहीये, युनिव्हर्सल डिक्लेअर करायला हवं ना. हो. जेव्हा समोरचा व्यक्ती अपसेट असतो तेव्हा पटकन काय करतो? हाऊ ही रिॲक्ट और हाऊ शी रिॲक्ट? अपसेट असतो तेव्हा ना. वाव, सो स्वीट. दाखवा एकमेकांना. सायलेन्स. असंच आहे म्हणजे कधी वाद झाले की ही एका कोपऱ्यात शांत बसते, मी एका कोपऱ्यात शांत बसतो. बरं, वाद होण्याचे म्हणजे काही कारण असतात ना, ते कोणते एखादे म्हणजे काय कारण काय असतात की काही मेजर की शुल्लक काही? मोस्टली हिने एखादी गोष्ट सांगितली मी विसरलो. मग हो ना, मग तू शांत तरी का बसते? म्हणजे का असे वाद होत नाहीत, पण झाले की मग ते थोडी खटाटो. ठीक, प्रत्येक नवरा बायको मध्ये ते चालते. चाइल्डहुड निकनेम? मोनू नाहीये माझं नाव. सोनू. सोनू आहे. चुकलं. मला मी आताच म्हणणार होती की आता म्हणली, चुकलं. किती वर्षापासून राहतोयस माझ्यासोबत? चाइल्डहुड सोडी तेव्हा थोडी होतो मी. अजूनही बाबा आई सोनूच म्हणतात. मोनू माझ्या लहान बहिणीला म्हणतात. मी लहान बहिणीच सांगितलं. तर चाइल्डहुड काय आजही म्हणतात मला बरेच. ओके, एखादा वर्ड किंवा फ्रेज जो आपला पार्टनर खूप वेळा यूज करतो किंवा त्याच्या बोलण्यात ते सतत जाणवतं येतं. मला वाटतं आता ह्यानंतर अनुज प्रत्येक गोष्ट नोटीस करणार आहे की कोणी विचारलं तरी मग मला सगळं आलं पाहिजे. चल थांब मला जरा वेळ दे. हो घे. ह्याच्यात हा एक शब्द बराच वापरली ती. ओके, कमाल. हा, मी बघ काय दिलंय. तू गप्प बस. मलाच बोलू दे फक्त. ओके, जर लॉटरी मिळाली तर पहिली गोष्ट काय करेल व्यक्ती समोरचा? आणि यावर मला वाटतं जनरल डिस्कशन होतं नवरा बायको मध्ये. वाव, काय आहे जरा सांगाल? नाही म्हणजे प्रत्येकालाच एक स्वतःच छान असं गोड घर हवं असतं आणि ऑफकोर्स आमचं स्वप्न तेच आहे की स्वतःच घर घ्यायचं आहे ऍट एनी कॉस्ट. आणि होणार हो का? स्वामी आहेत. येस. बरं, आय लव्ह यू फर्स्ट कोण म्हणतं? कोण म्हणतं ना? येस. का अनुज? का नाही? कधीच नाही. का नाही? एक तर चूक तुझ्याकडून होते, जसं तू विसरतोस, तरी तू तिला गप्प बस म्हणतोस आणि त्यानंतर आता आय लव्ह यू ही तीच म्हणते. माझा प्रत्येक शब्दच आय लव्ह यू आहे ग. डिप्लोमॅटिक आन्सर दिलेत ना आज ह्याने मला. तर नेहमीच हरीश आणि काव्या प्रेक्षकांना भेटतात, पण आज अनुज आणि अश्विनी प्रेक्षकांना भेटले. तुमच्या नात्याबद्दल खूप काही आम्हाला कळलं आणि पर्सनल लाईफ ही कशी झाली सुरुवात आणि आजपर्यंत कसे पोहोचलात खूप काही कळलं. बऱ्याच गोष्टी होतात ना की एवढ्याशा 1 तासामध्ये आपण नाही आपलं आयुष्य समप करू शकत, पण तरीही म्हणजे मला नक्कीच विचारायला आवडेल की एकमेकांच्या सहवासात तुम्ही काय शिकलात आणि ह्या ओव्हरऑल तुमच्या आतापर्यंतच्या जर्नीमध्ये कोण अशी व्यक्ती आहे जी तुम्हाला इन्स्पायर करून गेली किंवा तुम्हाला मोटिवेट केली किंवा समोरच्याला बघून वाटलं की नाही यांच्यासाठी मला काहीतरी करायचं आहे? एकमेकांचा सहवास आणि त्या व्यक्तींची तुम्हाला मदत.
मी तर हिच्याकडून शिकण्यासारखं म्हणजे पेशन्स हिच्यात खूप छान आणि कमाल आहे. हिच्याकडून मी ते शिकण्याचा कायम रोजचा रोज प्रयत्न करत असतो की खूप छान पेशन्सनी प्रत्येक गोष्टीत पेशन्स आहे. तर ही गोष्ट खूप छान आहे. बाकी ओव्हरऑल तर बरेचसे आहेत म्हणजे काम आहे किंवा हे तर नव्याने किंवा प्रत्येक दिवशी आपण शिकतच असतो. आणि इन्स्पायर करणाऱ्या व्यक्ती बऱ्याच असतात आपल्या आयुष्यात. त्यात नव्याने ऍड झालेली आहे हर्षदाताई. हर्षदाताई खूप इन्स्पायर करते मला किंवा बऱ्याच जणांना. मी तर आत्ता आलोय समजा, पण ती खूप जणांना इन्स्पायर करते आणि मलाही तिने खूप इन्स्पायर केले. आणि मला किंवा हिला आमच्या दोघांनाही तिच्यासाठी काहीतरी खूप असं छान करावं असं वाटतं. स्पेशल नेहमी हे होतं की आपण जे करणार ते मला माहिती आहे सगळ्यात छोटं असणार, पण तिच्यासाठी ते इतकं मोठं असतं की ती व्यक्तीच अशी आहे ना की तुम्ही तिच्यासाठी थोडंसं जरी केलं ना तरी तिच्यासाठी खूपच आवड येते. म्हणजे इतकी गोड व्यक्ती आहे ती. आणि मला कायम तिच्याकडून ना ॲज अन ऍक्टर तुम्ही कसं राहायला पाहिजे, म्हणजे ऍक्टर प्लस माणूस याचा कॉम्बो जो ताईमध्ये आहे ना तो मला शिकायचा आहे. आणि तोच मी शिकण्याचा प्रत्येक दिवशी प्रयत्न करतो तिच्याकडून, की ज्या प्रकारे ती प्रत्येक व्यक्तीला आपलंसं करून घेते ना. म्हणजे कुठलाही प्रोजेक्ट संपल्यावर त्या प्रोजेक्ट मधले लोक तिच्याशी कनेक्ट असतात, म्हणजे असतात, कायम जोडले गेलेले असतात. म्हणजे कधीच असं होत नाही की तिचा एक प्रोजेक्ट झाला त्यातल्या कुठल्या व्यक्तीला तिने ओळखलं नाही. मी फक्त आर्टिस्ट बद्दल नाही म्हणत आहे, मी बॅकस्टेज टेक्निशियन्स सगळ्यांबद्दल बोलतोय. तिला कुठेही दिसले तरी ती आणि तिच्यातनं एक हे आहे की ती स्वतःहून बोलेल. ऑफकोर्स बरेच जणांना असं असतं की यार ताई आहे एवढी मोठी, यार आपण डायरेक्ट कसं बोलायचं, ताई बिझी असणार किंवा काय. आणि ती येऊन तुम्हाला इतकी रिलॅक्स करते, काय रे तुला मी दिसली नाही, माझ्याशी बोलायला नको तुला, म्हणजे इतकं रिलॅक्स करते. तुम्हाला खायला नाही दिलं, खूपच म्हणजे मी म्हणतो की त्या व्यक्तीसारखं बनायचंय मला. कारण इतके वर्ष मी आपल्या आयुष्यात प्रत्येक जण एक एक मोटिवेशन देणारे व्यक्ती येत असतात. मी म्हणतो की सगळ्यांचा बाप म्हणजे हर्षदाताई आहे. आणि मला ना तसं व्हायचंय, म्हणजे माझ्या पुढच्या करिअरमध्ये आयुष्यात मला त्या व्यक्तीसारखं व्हायचं. मी खरं सांगते, माझाही अनुभव त्यांच्यासोबत तसा आहे. आम्ही तर काय, तू रोज भेटतोस, हे तुझं भाग्य किंवा नशीब म्हणू शकतो आपण, कारण व्यक्तींकडून शिकण्यासारखं खूप असतं. आम्ही कधीतरी सेटवर जातो 15 दिवसातून एकदा, महिन्यातून एकदा, पण त्यावेळी त्या एवढ्या वेलकमिंग असतात. आम्ही नाही, ऍक्च्युली असं होतं की अरे ताई आहेत, कसं पटकन आपण बोलणार, पण त्या समोरून येऊन काय डार्लिंग कशी आहेस, मस्त, आज काय स्पेशल, मग आज काय करणार आहोत, समोरून येऊन कम्फर्टेबल करत फील करत. नाईस. अजून काय म्हणजे आई बाबा म्हण किंवा अजून काय? तुला सांगतो आता मी आई बाबांसोबतचा एक किस्सा असा सांगतो की आई बाबा म्हणजे आता मी फक्त 20 वर्षापर्यंत आई बाबांसोबत राहिलो. त्यानंतरचा सगळा काळ मी मुंबईत एकटा राहिलो. आता आई बाबा माझ्या सोबत इथे असायला पाहिजे असं मला खूप जास्त वाटतं, पण आई बाबांना त्या गावची सवय आहे आणि त्याच वातावरणात राहायची सवय आहे. त्याच्यामुळे मुंबईत त्यांना 4-8 दिवसाच्या वर करमतच नाही, ते नाहीच राहू शकत. म्हणजे मला खूप वाटतं की मला त्यांची सेवा करायची आहे, मला सेवा काय, पण मला त्यांच्यासाठी खूप काही करायचं आहे, इथे राहून मला त्यांची काळजी घ्यायची आहे वगैरे. पण इथे आल्यानंतर ते जरा डाऊन होतात, त्यांना वातावरण सूट नाही होत किंवा अदरवाईज. मला असं खूप वाटतं की त्यांनी यावं, पण नाही होत शक्य. पण मी एकच सांगेल की प्रत्येक आर्टिस्टच्या आयुष्यात आपले आई वडील हे इतके मोलाचे असतात, कारण ना त्या आपल्या स्ट्रगल पिरियडमध्ये मी म्हणतो की ऑक्सिजनचं काम म्हणजे आई बाबा करतात. तसंच माझे आई बाबा आणि दुसरे आई बाबा आहे माझ्या बहिणी. म्हणजे बहिणीबद्दल तर मी आवर्जून हे सांगेल की जो माझा स्ट्रगल पिरियड होता, त्या स्ट्रगल पिरियडमध्ये मला प्रत्येक वेळेला जर मला पैशांची मदत लागली तर माझ्या दोन्ही बहिणींनी मला सपोर्ट केला त्या गोष्टींमध्ये. आणि मला एकच सांगायचे नेहमी, माझ्या दोन्ही बहिणी नेहमी एकच सांगायचे की तू बाकी कसलीच चिंता करू नको, तुझं या क्षेत्रात करिअर करण्याचं जे स्वप्न आहे ना, बस त्याचकडे बघ.
फक्त तेच बघ आणि तेच पूर्ण कर, बाकी तू काही बघूच नको, कारण बाकी सगळं बघायला आम्ही आहोत. म्हणजे आईबाबांची काळजी घेण्यापासून तर सगळं त्यांनीच केलं. आणि हे फक्त त्यांनी मला इतकं रिलॅक्स करून ठेवलं होतं की तू फक्त जा आणि तू कर. मला असं वाटते ना, त्या गोष्टीमुळे आज मी इथे बसलोय, या क्षेत्रात काम करू शकतोय. म्हणजे आवर्जून मी माझ्या दोन्ही बहिणींचं नाव खूप गोड आहे, आरती आणि भारती. ओके. आणि माझ्या बहिणींबद्दल ना मला नेहमीच एक इमोशनल अटॅचमेंट आहे माझ्या बहिणींसोबत. कारण कुठलीही गोष्ट असो, आज मी तुला सांगतो ना, कुठलीही अचिव्हमेंट असेल ना, माझ्यापेक्षा जास्त आनंद माझ्या बहिणींना होतो, माझ्या आईवडिलांना होतो. कारण ना मी असं म्हणेल की त्यांनी ना माझी एक अचिव्हमेंट त्यांनी विणली आहे. कारण या सगळ्या अचिव्हमेंटमध्ये त्या नसत्या तर मी अचिव्हच करू शकलो नसतो, असं मला वाटतं. आणि अजून एक मुद्दा असा आहे की जसं की मला कायम वाटायचं की आई बाबा माझ्या सोबत इथे राहायला हवी. म्हणजे स्वामींचा हाही एक साक्षात्कार मी तुला सांगतो की मला जसं वाटायचं की आई बाबा माझ्या सोबत असले पाहिजे, रोज माझ्या सोबत आई बाबा असले पाहिजे, पण आई बाबा नाही राहू शकत. म्हणून स्वामींनी माझ्या आयुष्यात लक्ष्मी निवास आणली. कारण आज हर्षदाताई आणि तुषार सर यांच्या सोबत जेव्हा मी रोज शूट करतो, काम करतो, तेव्हा मला असं होतं की माझे आई वडील माझ्या सोबत आहेत. आणि कुठेतरी ना ते स्वप्न इकडे पूर्ण होतंय असं मी म्हणेल की ऑफकोर्स त्यांचंही नाव आई बाबा, यांचंही नाव आई बाबाच आहे. त्यामुळे हे माझे आई बाबाच आहेत आणि ते स्वामींनी माझ्यासाठी दिलेलं आहे असं मी म्हणेन. मला माझ्यासाठी इन्स्पायर्ड करणारे माझ्या आयुष्यात आत्ता आलेले एक व्यक्ती आणि आधीचे 3 व्यक्ती आहेत, आई, बाबा आणि माझी बहीण. बाबा तर माझे लोको पायलट होते, आता रिटायर्ड झालेत. 16 तासाचा गॅप मिळायचा फक्त. पहाटे 4 वाजता 2 वाजता कधी पण ट्रेन चालवायची आणि असंख्य लोक गाडीत बसलेले आहेत तुमच्या ट्रेनमध्ये आणि त्या सगळ्यांचा जीव मुठीत धरून माझे बाबा ट्रेन चालवायचे. 50 वर्ष त्यांनी कुठलाही त्यांच्या हातून अपघात नाही, काही नाही, कसं नाही. त्यांच्या रिटायरमेंटला इतकं म्हणजे प्रत्येक माणूस येऊन त्यांना भेटला, त्यांनी ते कमवलं. त्यांनी तीच गोष्ट मला शिकवली. म्हणजे एक आवर्जून मला एक किस्सा सांगावा असं वाटेल की बाबांनी इतक्या छोट्या छोट्या लोकांना आपलंसं करून ठेवलंय. तीच सवय आय थिंक मला लागली आहे की आपण भाजी विकत घेणाऱ्याकडे जातो ना, त्याला पण आपलंसं करून ठेवलं. कारण माझ्या बाबांचा, आम्ही जिथे राहतो तिकडनं असं पावलांवर ऍक्सिडेंट झाला माझ्या भावाचा आणि माझ्या बाबांचा, अपघात झाला. आणि ते इतक्या असं वर जाऊन खाली आदळले होते. कारण ती गाडी जी चालक होती ती नवीन चालवणारी एक बाई होती आणि तिने सरळ जाऊन ठोकली, आदळलं म्हणजे दोघं. आणि नंतर असं झालं की त्यांना उचलायला, आम्ही एक तर माझ्या काकांकडे होतो आणि त्यांना उचलायला कोणीच नाही. मी बिलीव्ह करू शकत नाही ही गोष्ट. जेव्हा मला सांगितली तर माझ्या अंगावर काटे होते. त्यांनी एका भाजी विकणाऱ्या जे काकांकडे आम्ही नेहमी जातो ते आले, त्यांनी उचललं आणि त्यांनी म्हटलं की त्यांनी सडन आपल्या खिशातून 25,000 रुपये काढून ठेवले आणि ह्या माणसाला वाचवा हॉस्पिटलमध्ये जाऊन. तर मला वाटतं माझ्या बाबांची ही कमाई आहे. कधीही त्या माणसाने मॉर्निंग वॉक सोडलेला नाहीये. तर मला असं वाटतं फिटनेसची जी गोष्ट आहे ती माझ्या बाबांकडून आली. माझी आई सतत, म्हणजे तिला मी माझ्या भावाच्या जन्मानंतर म्हणजे कितीतरी 20-25 वर्ष झाले असतील तिला स्पॉन्डिलिटिसचा त्रास आहे. ती वाकू पण शकत नाही, ती खाली बसू शकत नाही, तरी ती इतकी एनर्जेटिक असते घरात. कारण ती प्रत्येक वेळी, म्हणजे आम्हाला पण ती इतकी एनर्जेटिक करते, हे बघ असं कर, तसं कर, तसं कर, तसं कर, आणि प्रत्येक वेळी फोन करून ती घरात सतत कॉमेडी करत. ते सगळं मला त्यांच्याकडून आलंय. मला अभ्यासाचा कधीच रस नव्हता, तरी मी माझं BSc कम्प्लीट केलं. पण माझी बहीण ती 1 वाजता जरी झोपले ना, रात्री झोपली तरी, 2 वाजता जरी झोपली, ती पहाटे 4ला झोपून उठायची, म्हणजे उठायची अभ्यासासाठी. आजही आम्ही दोघं गेलो की हा म्हणतो, अरे हे पुस्तक तर मी वर्षभरात नाही वाचलं, तू 1-2 दिवसात कशी वाचतेस. तिच्या सगळ्या केसेस, आणि ती आता न्यायाधीश आहे आणि ती महाराष्ट्रातून कमी वयात झालेली, म्हणजे तिला न्यायाधीश
पद जे पद, मिळालं हा, ते हा, खूप हा. कमी खूप वयात कमी मिळालंय. वयात. गोल्ड मेडलिस्ट आहे ती. तर माझ्या घरात इतका कॉम्बो होता ना की फोकस राहायला असं एक व्यक्ती नाही बोलू शकत. घरात 3-4 व्यक्ती, माझा भाऊ पण, तो आता इव्हेंट मॅनेजमेंट करतो. तर मला हा जो कुटुंबाचा आधार आहे ना, हे मला सगळे इन्स्पायर करणार आहे. आणि आता माझ्या आयुष्यात ही सिरियल जेव्हापासून सुरू झाली तेव्हा एक व्यक्ती मला इन्स्पायर करणारे आले, ते म्हणजे भीमराव मोरे सर, आमचे डिरेक्टर. ते मला प्रत्येक क्षणाला इन्स्पायर करतात की सेटवर गेल्यापासून त्या सेट, तो माणूस इतका फोकस असतो, कधीच नाही. आणि इतकं कम्फर्टेबल करून घेणं. आणि हे बघा काव्य, हे असं असं, हे असं, ते तसं. मला कायम असं वाटायचं की माझं पहिलं काम जे आहे, माझं जे मी पहिलं काम करते आता, माझी सिरियल कंटिन्युटीची पहिलं काम आहे, या कामामध्ये मला काहीतरी भक्कम साथ जी आहे, ज्या लोकांची आहे, ती खूप काही शिकवून जाणारी, कारण मला पुढे जाऊन त्या गोष्टी पुढे घेऊन जायला मदत होईल. तर मला ते माझ्या आयुष्यात आत्ता मला असं वाटतं की या सिरियल दरम्यान माझे डिरेक्टर जे आले आहेत भीम सर, ते खूप काही शिकवून जातात, ते खूप इन्स्पायर करतात मला. मी याला पण काय सांगत असते की आज त्यांनी असा अँगल घेतला, किंवा काव्या मला आज नव्याने उलगडली वगैरे वगैरे, मी त्याला सांगत असते कायम येऊन. तर भीम सरांबद्दल खूप बोलणं होतं. जसं तू म्हणालीस की मी ह्याला येऊन आमच्या दिवसभरात जे काही घडतं ते येऊन मी सांगते, आणि असं असतं नाही की दोघांचे हेक्टिक शेड्यूल आहे, त्यामधून तुम्ही लाईफ बॅलन्स करताय. तर काय एक स्पार्क आहे जो तुमच्या रिलेशनशिपला अजून घट्ट करतो, किंवा पुन्हा एकदा रोज नव्याने एकमेकांना नव्याने हे करतो? मी तर म्हणेल की आमच्या आयुष्यातला स्पार्कच काम आहे. म्हणजे आम्ही पॉझिटिव्ह दोघेही तेव्हाच राहू शकतो किंवा एनर्जेटिक तेव्हाच राहू शकतो जेव्हा आमचं रोज शूट आहे, किंवा आम्हाला रोज काम आहे, किंवा एक काम झाल्यावर दुसरं काम आहे. मला काय वाटतं नेहमी की कुठलाही आर्टिस्ट जेव्हा आर्टिस्ट म्हणून जन्माला येतो ना, तेव्हा त्याला सतत हवं असतं. तो शांत स्वस्थ नाहीच बसू शकत कुठलाच आर्टिस्ट नाही. आपण हे फार म्हणतो, म्हणजे मला थोडासा हे माझं मत आहे, आपण हे फार म्हणतो की आपण घरात दोघेच जण असताना आपण भरपूर काही करू शकतो, हे करू शकतो, ते करू शकतो, पण ते बदलतं. हे गणितच बदलतं. म्हणजे हे करणं वेगळं आणि ते करणं वेगळं. जे आपण ऑडियन्ससाठी करतो ना, ते फार वेगळं आहे. म्हणजे आपण दोघं जण घरी गप्पा मारू, त्याच्यात दिवस चालला जाईल असं नाही होत. म्हणजे आर्टिस्ट लेवलच्या गप्पा एका लिमिटपर्यंतच करू शकतात, पण त्यानंतर आपल्या डोक्यात काम असतं. आपल्या डोक्यात खूप काही गोष्टी असतात की आपण काम केलं पाहिजे. या गोष्टी नक्कीच मी म्हणेल की आमच्या दोघांचाही ज्यात दिवस जातो की तो म्हणजे हे काम आपण या पद्धतीने केलं पाहिजे, किंवा हे असं केलं पाहिजे. या डिस्कशनमध्ये आमचा, म्हणजे मी म्हणतो दिवस काय, मी वेळ कमी पडतो असं मी म्हणतो. आम्हाला सुट्टी पण कमी पडते. वेब सिरीज बघणे, मूवी बघणे, त्यातनं काहीतरी शिकणं, किंवा या एखाद्या व्यक्तीने आम्हाला इन्स्पायर केलं असेल तर आम्ही त्यांचे इंटरव्ह्यूज बघत राहणार. नंतर दोघं एकमेकांना सांगत राहणार, हे पुस्तक वाच, ते कर, ते कसं कर. कारण आणि आहेत म्हणजे घरात भरपूर पुस्तक, असं वाटत नाही की आमचा दिवस कसा चाललाय. तर मूवी आणि वेब सिरीज तर आम्ही सतत, आमचं असं होतं. आणि आम्हाला ना घरात बसून काही 4 गोष्टींवर काम करणं खूप आवडतं. पण ह्या सगळ्यात मग तुम्ही तुमचा असा मोकळा वेळ आहे जर कपल म्हणून, किंवा असा तो वेळ कसा काढता, ते कसं मॅनेज करता, किंवा डेट नाईट वगैरे प्लॅन केलं? तो फार कमी वेळ आम्हाला मिळतो. म्हणजे इव्हन तो आम्ही कुठे बाहेर फिरायलाही नाही गेलोय किंवा जाऊच शकत नाही, फार तर फार मग कुठे बाहेर फिल्म बघायला जाणं किंवा काय, याच्या व्यतिरिक्त आम्ही काही करूच शकत नाही. कारण ना कधी कुठे कधी कसं कोणाला शूट, आता इथे जवळ आलो तर हिला कधी फोन येतो की तू येऊन जा शूटला, कारण त्यासाठी ना रेडी राहावं लागतं खरं तर. बरं, यात काही वाईट नाही. मला असं नेहमीच वाटतं की जे काम आहे ते काम आपल्याला कधीही, जसं यार किती लोक असे आहेत की ज्यांना वेळेवर कॉल येऊन त्यांना पळावं लागतं. पोलीस बांधवांपासून तर प्रत्येकापर्यंत आपण बघितलेलं आहे की कधीही त्यांना तत्पर राहावं लागतं. मला असं वाटतं की आर्टिस्ट पण तसेच आहेत. तुम्ही तत्पर असायला हवं. एनी टाइम तुम्हाला कधीही बोलावणं येऊ शकतं आणि तुम्हाला कुठेही बोलावणं येऊ शकतं. त्यासाठी तुम्ही रेडी असायला पाहिजे, आणि आम्ही ऑल टाइम रेडी असतो त्यासाठी. आणि मला आता ते कळतंय, जेव्हा मी सुरुवातीला इंट्रोडक्शनला लाईन म्हणाले होते की यांचं कामावरही तितकंच प्रेम आहे, आणि ते प्रेम मला या पूर्ण इंटरव्ह्यू मध्ये, कारण त्याचं कसं आहे ना की या क्षेत्रात फोकस आहात
तरच आहे. मग मला अजून आठवतं की मी 15 वर्षापूर्वी आलेलं मी आणि आत्ताचा मी यात जमीन आसमानचा फरक आहे. म्हणजे आपण एक इव्हेंट केला होता तेव्हा आणि आत्ताचा तुलाही जाणवत असेल ना. यात ना फक्त याच गोष्टी येतात की तुम्ही किती फोकस आहात तुमच्या करिअरशी रिलेटेड. यामध्ये खूप म्हणजे आपल्याला वेळोवेळी ना काही असे लोक भेटत असतात की जे तुम्हाला अजून फोकस करतात. आणि ना हे फार महत्वाचं आहे की प्रत्येक वळणावर कोणीतरी भेटणं आणि ते तुम्हाला अजून जास्त सिरियसनेस तुमच्यात आणून देणं, त्या व्यक्तीकडून येणं, हे खूप महत्वाचं ठरतं आपल्या क्षेत्रासाठी. आणि वेळोवेळी तो बदल आपणही करून घ्यावा स्वतः, ते आपल्यासाठी योग्य असतं म्हणू शकतो. तर मला तर तुमचा ड्रीम कळलंय की काय आहे, मुंबईत स्वतःचं घर. मग त्यासाठी कसं म्हणजे लाईक फ्युचर म्हणतो ना आपण, एखादं एक स्वप्न बघतो, बिगेस्ट ड्रीम, त्याबद्दल काय थोडं उलगडून सांगाल? माझं ड्रीम हेच आहे की एक म्हणजे चांगलं म्हणण्यापेक्षा ना काम असतं, ते करायचंच आहे, पण कुठेतरी असं काम मिळावं जिथे आपण नोटीस व्हावं आणि त्याच्यानंतर सगळ्या गोष्टी अशा आपोआप घडत जातात, बदलत जातात. असं काम जर हातात आलं आणि मग हे काय मुंबईतलं घर आणि या सगळ्या गोष्टी त्या होतीलच, पण कोणीतरी नोटीस करेल, कोणाला तरी नोटीस होईल असं काम हातात यावं, असं हे माझं ड्रीम. माझं ड्रीम खरं तर हे अनेक वर्षापासूनचं आहे. ते ड्रीम असं आहे की मला ना नवीन मुंबईत येणाऱ्या स्ट्रगलर मुलांसाठी नेहमी काहीतरी करता आलं पाहिजे असं मला फार वाटतं. कारण जसं की मला एक 8-10 वर्षाच्या स्ट्रगल नंतर काहीतरी कामं मिळायला लागली किंवा काय, तर तो 8-10 वर्षाचा जो स्पॅन आहे त्यामध्ये मला माहिती आहे की मला काय गोष्टी सॅक्रिफाईस करायला लागल्या किंवा कितीतरी गोष्टींमधून मी गेलो. तर मला असं नेहमी वाटतं की हे बघ, मला माहिती आहे मी काही फार मोठं काही करू शकणार नाही, पण फुल नाही फुलाची पाकळी माझ्याकडून काहीतरी करता आलं पाहिजे स्ट्रगलर मुलांसाठी वगैरे. ऑफकोर्स मी आजही स्ट्रगलरच आहे, नाही असं नाही, पण मुंबईत जे नवीन येतात, कारण ना मुंबईत नवीन आल्यानंतर ना आपण भांबावलेलो असतो, आपल्याला काही माहीतच नसतं. जसं माझी परिस्थिती होती की मुंबईत सगळं काही नवीन, या क्षेत्रात आम्ही कसं पुढे जायचं, कसं काय करायचं, ह्याबद्दल ना खूप प्रश्न असतात. आणि मला कायम असं वाटतं की स्ट्रगलर मुलांसाठी माझ्या हातून काहीतरी घडत राहायला हवं आणि हे कायमस्वरूपी असेल माझ्यासाठी, कारण मी त्यातून गेलोय. यातल्या मी छोट्या छोट्या गोष्टी अशा पूर्ण करू शकतो फक्त नेहमी मी करत आलो. म्हणजे मी आधी गोरेगावला राहायचो, आधी अंधेरीला राहायचो, मग गोरेगाव, मग कांदिवली आणि इथेही माझं घर स्ट्रगलर पोरांसाठी कायम उघडं असतं. आणि ही गोष्ट हिला चांगली माहिती. त्यांनी मला लग्नानंतर पहिली गोष्ट सांगितली आणि त्याच्यासाठी मला पण मी पण सेम त्याच झोन मधली आहे की जितकं आपल्याला मदत करता येईल तेवढी करायची. त्याचं कायम असतं की माझं स्वतःच असं आहे आणि त्याचं पण आहे की दारात आलेला माणूस कधीच आमच्या घरून उपाशी जाणार नाही, कधीच नाही. हे तर आहेच, ओव्हरऑल हे तर ड्रीम आहेच. मला एका बॉन्ड बद्दल पण बोलायचं आहे. तो बॉन्ड ना कसं असतं की एखादी आपण सिरियल करायला घेतली आणि त्या सिरियल नंतर एखाद्यासोबतचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग होतो ना की तो आयुष्यभरासाठी होतो. आणि तो बॉन्ड मला असं वाटतं की माझा स्वामींसोबत म्हणजे अक्षयदादासोबत. म्हणजे अक्षयदादा सोबत मी काम करायला सुरुवात केलं स्वामी समर्थ मालिकेमध्ये. आणि सुरुवातीचे काही दिवस मला अजून आठवतं की मी त्याच्यासोबत एक शब्दही बोललो नव्हतो. कारण हे माझंच नाही, हे अख्ख्या महाराष्ट्राचं म्हणणं आहे की त्याच्याकडे बघितलं तर फक्त स्वामींची प्रतिमा आपल्या डोळ्यासमोर. आता आपल्या डोळ्यासमोर फक्त स्वामी म्हणजे कोण, तर अक्षयदादाच. म्हणजे आज डोळे बंद केले, प्रत्येक जण हेच म्हणतात की डोळे बंद केले तरी स्वामींची प्रतिमा म्हणजे अक्षयदादाच. तर अक्षयदादा कडून इतकं काही शिकण्यासारखं आहे. कारण त्याचं ना
या भूमिकेबद्दलचं डिवोशन, त्याची मेहनत, त्याची प्रत्येक गोष्ट, इच अँड एव्हरी गोष्ट ना, मी तुला सांगतो की इतकं जास्त मोटिवेट करणारी गोष्ट आहे ना त्याच्यामध्ये, की या सगळ्यामध्ये तो ना इतका जवळून नकळतपणे आपल्याला शिकवून जातो ना, तो ना कधीच असं हे होत नाही त्याच्याकडून की तू भाई हे कर, तू ते कर, तू कर. तो ना त्याच्या कामातून किंवा त्याच्या रोजच्या रुटीन मधून आपल्याला शिकवून जातो. आणि मला वाटतं की स्वामींनी हेच केलं होतं. काय आहे ना की अक्षयदादा सोबतचा बॉन्ड इतका स्ट्रॉंग झालाय आमचा, की त्या सिरियल पासून सुरू झाला, जो आजपर्यंत आणि इथून पुढे अनंत काळ असेल. म्हणजे सुरू झालं तेव्हा त्याचं माझं काही कधी ओळखच नव्हतीच. आणि हळूहळू ती जी आमची ओळख, जी मैत्रीत झाली, आणि त्यानंतर आम्ही सोबत राहायला लागलो. आणि आजही आम्ही वेगवेगळ्या ठिकाणी जरी राहत असू तरी प्रत्येक माझ्या अचिव्हमेंट किंवा प्रत्येक गोष्टीनंतर त्याचा मला फोन येतो, त्याचा मला मेसेज येतो. त्याच्या घरी कुठली काही गोष्ट असेल किंवा सण असेल, काही असेल, त्याचं पहिले मला बोलवणं येतं की तुला यायचं आहे. आणि हक्काने तो जो हक्क आहे ना, ती म्हणजे आमची मैत्री आहे. आणि तो जो स्ट्रॉंगेस्ट बॉन्ड आहे तो आमच्यासाठी एव्हरग्रीन असणार आहे कायम. कारण ना मला अक्षयदादाच्या स्वरूपातून स्वामी खूप काही शिकवून जातात असं मी म्हणेन. म्हणजे आयुष्यात असा व्यक्ती आहे तो की मी काही चुकले किंवा अनुज काही चुकला किंवा आमचं काही बरोबर असेल किंवा आमचं काही कान पिळणारा पण तोच आहे. कान पिळणारा पण तोच आहे. तेवढीच छान त्याला मिळालेली लाईफ पार्टनर पण आहे. ती पण आपल्याला प्रत्येक सणावाराला नेहावेनी. आणि आम्हाला कधी कधी असं वाटतं की माझा भाऊ, माझी वहिनी मुंबईत आहे. कारण हेच बनतं ना की आपण गावी जेव्हा आहोत, अनेक वर्ष आपण जेव्हा गावी राहतो तेव्हा हे रिलेशन बनलेले असतात. मुंबईत ते रिलेशन जेव्हा बनतात ना, तेव्हा आपल्यालाच आपलं अचिव्हमेंट वाटतं की आपण इथे बनवू शकलो. आणि इतकं महत्वाचं ठरतं ना ग, जेव्हा इथे असे सगळे फॅमिली आपली बनते ना, इतकं महत्वाचं ठरतं. कारण आपली ओरिजिनल फॅमिली इथे नाहीये. आणि ओरिजिनल फॅमिली इथे नसल्यामुळे ना, ह्या सगळ्या लोकांमध्ये आपण आपली फॅमिली बघतो आणि फॅमिली म्हणून जगतो. त्यामुळे ना हे सगळे व्यक्ती इतके महत्वाचे आहेत. आणि खरं तर हा त्यांचा मोठेपणा आहे की ते ना आपल्याला त्या पद्धतीने त्यांच्या सोबत घेऊन जातात. सो मला खरंच या लोकांचं कौतुक आणि म्हणजे आभार व्यक्त करतो मी खरं तर. कारण हे माझ्यासोबत किंवा आमच्यासोबत इतक्या छान पद्धतीने आहेत. आणि जसं ही म्हणाली की जर काही चुका झाल्या तर कानही पिळणं आणि सगळ्याच गोष्टी. सो हेच एक हक्काचं नातं असतं. म्हणजे तुला अजून मला सांगायला आवडेल की आमचं जे आधीचं घर होतं कांदिवलीचं, ते घर सिलेक्ट करण्यापासून तर त्या घरात कुठली वस्तू कुठे लागेल इथल्यापासून दादा वहिनीने केली. म्हणजे जगासाठी दादा स्वामी आहे, महाराष्ट्रासाठी स्वामी आहे, पण माझं घर स्वामींनी कारण अगं ही खूप मोठी गोष्ट आहे की स्वामींनी म्हणजे तुझ्या आयुष्यात एवढी चांगली स्वामींनी दिली सहचारी, आणि त्यातून तुझं घर म्हणजे स्वामी मला वाटतं क्षणोक्षणी ते दाखवून देतात की मी आहे. आमच्या लग्नात पण होता ना दादा. आणि मी तुला खरंच सांगतो, दादाचा किस्सा माझ्या लग्नातला, म्हणजे माझ्या लग्नाला बाकायदा युनिट गॅप होता आणि लग्न नागपूरला होतं. तर आपल्या स्वामी सिरियल मधले बरेचसे आर्टिस्ट आले होते. ठीक आहे. तर ऑफकोर्स दादाही आला होता, कारण आमचा बॉन्ड तोपर्यंत छान झाला होता. आणि दादा जेव्हा लग्नाला आला आणि मी घोड्यावरून उतरलो खाली आणि दादा मला येऊन घट्ट दादाने मिठी मारली आणि दादाच्या डोळ्यात पाणी आलं. मलाच कळलं नाही. आणि तो व्हिडिओ कॅप्चर पण झालाय. आणि मला कळलं नाही की दादाच्या डोळ्यात का पाणी आलं असावं. सो मला त्या अश्रूंमधून कदाचित असं कळलं की पठ्या, इथून तुझ्या नवीन आयुष्याची सुरुवात आहे. सो ना, आणि दादानी मला पहिल्यांदा असं बघितलं किंवा काय, त्याच्यामुळे मला असं, आणि तो इतका कमाल आहे ग की म्हणजे छोट्यातली छोटी गोष्ट नकळतपणे शिकून जाणाऱ्या व्यक्ती आहे. फारच गोड व्यक्ती.
ते म्हणतो ना की माणूसच माणसाला घडवतो. खरंच. ते असं प्रत्येक एक व्यक्ती आपल्याला भेटत जाते आणि आपण घडत जातो. घडत तसंच झालंय. खरंच, आणि तुमच्या बाबतीतही हेच होतंय. दोघांनी हो. एकमेकांना खूप छान सपोर्ट करताय. म्हणजे त्याच्या हो मध्ये आपला हो शोधणं किंवा हा काही पटत नसलं तरी हा ठीक आहे तुला पटतंय ना हा. मग करू, हे छान मला खरंच दिसलंय. आणि हा बॉन्ड असाच कायम वाढत राहो आणि आपली भेट अशीच होत राहो. तुम्हाला दिवाळीच्या पाडव्याच्या खूप खूप हो. शुभेच्छा. या खास मुहूर्तावर आमच्याशी तुम्ही इतक्या छान गप्पा मारल्यात, तुम्ही उलगडून सगळ्या गोष्टी बोललात, सांगितलं आणि तुमचे इतके छान गोष्टी शेअर केल्या त्याबद्दल खरंच खूप धन्यवाद. तुमची प्रगती अशीच होत राहो आणि तुम्हाला दिवाळीच्या खूप 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 शुभेच्छा. थँक्यू थँक्यू सो मच. मला अजून एक आणि ओ माय गॉड, आणि हे काय? आमच्याकडून हे छोटंसं दिवाळीचं. थँक्यू सो मच. बरं जाता जाता एक प्रश्न, सॉरी, कारण एवढं सगळं आता तू जसं सुरुवातीला म्हणाला होतास की बघ आम्हाला तर नको होतं पण आई बाबांचं होतं की घरात सून यावी. हो. मग आता आई बाबांचं असं आहे का की घरात आता पाळणा हो, आई खूप आहे. खूप आहे आई बाबा. खूप आहे. Yes, नाही. yes. आता आमच्या घरी ताई वगैरे आली होती. माझी ताई आई बाबा इथे होते आणि ताईची एक छोटीशी मुलगी आहे. येस. गोडे आणि तिचं नाव स्वामिनी आहे. ओ वाव. आणि ते नाव अक्षयदादांनी ठेवलंय. स्वामींनी ठेवलंय. माझ्या ताईच्या मुलीचं नाव अक्षयदादांनी ठेवलंय. कारण मला अजून आठवतं अक्षयदादा मी वहिनी ही आम्ही कारमध्ये होतो आणि तिचा जन्म झाला आणि ताईचा मला फोन आला की मुलगी झाली आहे वगैरे वगैरे. आणि दादाच्या तोंडून निघाला निघून द्या मग नाव स्वामिनी. अरे वा. आणि तेव्हा तिचं आणि ताईने एका शब्दात तिचं नाव स्वामिनी ठेवलं आणि इतकी गोड आहे ती, इतकी गोड आहे खूपच. तर अख्ख्या घरभर फिरत होती. तर आई बाबांच्या डोळ्यात कळतं ना आपलं. झाले की आता 4 वर्ष. पण ओव्हरऑलच घरी लहान बाळ असलं तर खरंच एक जो माहोल बनतो ना तो माहोल आम्ही अनुभवला खरंच. त्या 4-5 दिवसात आम्हाला मला फार आनंद झाला मस्त. सो ओव्हरऑल ते मुद्द्यावर. नाही खरं तर सगळ्या टेलिगप्पाच्या ऑडियन्सला आणि बाकी सगळ्या ऑडियन्सला आमच्याकडून दिवाळीच्या पाडव्याच्या आणि सगळ्या सणांच्या खूप साऱ्या शुभेच्छा. ही दिवाळी तुम्हा सगळ्यांसाठी खूप आरोग्यदायी आणि खूप छान जाओ. फटाके जास्त फोडू नका आणि सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. फराळाचा आस्वाद घ्या. आणि नंदा थँक्यू सो मच. शिवम थँक्यू सो मच. खूप खूप मनापासून थँक्यू. पण जाता जाता जसं की आपल्याला दोघेही आता सिरियल मध्ये काम करतात तर स्क्रिप्ट वगैरे माहितीच आहे, सस्पेन्स मध्ये सोडलंय त्याने जाता जाताही. पण थँक्यू सो मच. आपण पुन्हा भेटू. थँक्यू. थँक्यू.